न इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांति। हरि ओम। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। अथ गीता ध्यानम्। ओम पार्थाय प्रतिबोधितां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैर्नदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं। लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् पारतपङ्कजं कलिमलः प्रध्वंसिनः श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गमदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः। देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु। साप्ताहिक
प्रवचनमालेचा आपला विषय आहे स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आणि भगवद्गीता. भगवद्गीता आपल्याला सतत सांगते की कर्म करा. ते म्हणतात मूळ सूत्रच आहे. सूत्र म्हणजे सिद्धांत. तो सुरुवातीला सांगितला जातो आणि शेवटी सांगितला जातो. त्याला म्हणतात उपक्रम आणि उपसंहार. आणि आपण म्हणतो इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन. तुम्हाला काय सांगायचं आहे ते सुरुवातीला सांगितलं जातं आणि काय सांगितलं आहे ते शेवटी सांगितलं जातं. थोडक्यामध्ये त्याला मीमांसाशास्त्र म्हणतात, उपक्रम आणि उपसंहार. आणि तोच विषय मग मध्ये पूर्णपणे विस्तारित केला जातो. मग भगवद्गीतेमध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात की निरंतर कर्म करा. तस्मात् सततम कार्यम कर्म समाचर, असा तो गीतेतला श्लोक आहे. अर्जुना, म्हणून तू सततम कार्यम कर्म, कार्यम कर्म म्हणजे कर्तव्य कर्म, जे तुला करायला पाहिजे ते नक्की कर आणि निरंतर कर. न थकता, न थांबता, न आळस करता, निरलसपणे. आपली घड्याळ चालू राहिली पाहिजे. ती बंद पडली तर काय होईल? आपल्याला वेळ कळणार नाही. म्हणून ती सतत चालू राहिली पाहिजे. आपला मोबाईल असतो तो आपण सतत चार्ज ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण तो जर पूर्ण डिस्चार्ज झाला तर आपल्याला ते फक्त काय आहे, डब्बी आहे, त्याचा उपयोग काही नाही. सतत कार्य करणं, निरंतर सततम कार्यम कर्म, तुमचं ते कर्तव्य आहे की नाही. समाचर, अगदी व्यवस्थितपणे कर, सम्यक आचर. तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर. आणि ते कार्यम कर्म केलं तर सिद्धिमाप्नोति परमपुरुषः, तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होईल. पण असक्त म्हटलं आहे. पण म्हणतात निरंतर कर्म करा पण त्यात आसक्त होऊ नका. आता आसक्त होऊ नका म्हणजे नेमकं काय हे समजायला आपल्याला एक आयुष्य किंवा दोन आयुष्य किती आयुष्याला सांगता येत नाही. कारण कर्म तर आपण करतो सगळेजण. आपण एक क्षणसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य अकर्मकृत, अकर्मकृत तिष्ठती. कर्म न करता आपण एक क्षण मात्रसुद्धा राहू शकत नाही असं भगवान म्हणतात. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. अकर्मकृत, कर्म न करता कोणीही एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. कारण कार्य ते यवशक कर्म, अवश्य होऊन आपलं काही चालत नाही त्याला अवश्य म्हणतात. आपली इच्छा असली तरी आपलं तिथे काही चालत नाही. आपल्याला हे शरीररूपी यंत्र चालूच ठेवावं लागेल. जसं घड्याळीची टिकटिक चालूच राहिली पाहिजे तसं आपलं हृदय हे धडधडलंच पाहिजे. जोपर्यंत धडधडतं तोपर्यंत कार्य होणारच आणि कार्य करावं लागणारच. ती धडधड बंद पडली की तुम्ही कार्य करत नाही, तुमच्याकडनं कोणी कार्याची अपेक्षा करत नाही. इतरांचं कार्य चालू होतं मग की नाही, तुमचं कार्य संपलं. तोपर्यंत ज्याप्रमाणे शरीर यंत्रणा, शरीरातले सगळे यंत्र काम करत असतात त्याप्रमाणे आपल्याला कार्य करावे लागेल. कार्य ते यवशक कर्म प्रकृती पुरुषम प्रकृती गुणे. म्हणजे हे सगळं काय आहे,
तुम्ही नाही केलं तरी तुमचं कार्य होणारच. जसं मी म्हटलं की आपलं शरीर यंत्र काम चालू राहणारच. पृथ्वी आपल्या आसावर फिरणारच. पृथ्वी सूर्यमालेमध्ये फिरणारच. त्याच्यावर आपणही फिरणारच. म्हणजे काय, त्यांना म्हणायचं आहे की हे तुम्ही करा की नका करू, हे चालू राहणारच. जगातली कोणतीही गोष्ट आपण कल्पना करा किंवा नका करू, पण ती स्थिर राहत नाही. प्रत्येक गोष्टीवर काळाचा महिमा असतो. आणि काळ त्या गोष्टीवर, प्रत्येक गोष्टीवर कार्य करत असतो. म्हणून ते मृत्यू म्हणजे काळाचंच कार्य आहे ते. म्हणून ते महाकाल म्हणतात. महाकालेश्वर आहे उज्जैनला. त्या महाकालेश्वरीची पूजा होते. भस्मारती असते पहाटे 3 वाजता 4 वाजता. म्हणजे काय, पूर्वी तिथे चितेचं भस्म वाहतं. तर आम्ही विचारलं त्यांना, म्हणजे चितेचं नाही, आता आम्ही गोऱ्या जाळातून भस्म करून, जे काय असेल ते. महाकाल आहे. महाकाल म्हणजे काय, काल म्हणजे मृत्यू आणि महाकाल म्हणजे मृत्यूच्याही मृत्यूवरही ते याचा अंमल गाजतो, अंमल चालतो. त्याला महाकाल म्हणतो आपण. भगवान शंकर हे विनाशाचे प्रतीक आहे, देवता आहे. प्रत्येक गोष्टीवर काळाचा हे चालतो, अंमल आहे. अमल दुनिया मृत्यूच्या रुखाने धावत आहे. स्वामींचं फार सुंदर वाक्य ज्ञानयोगातलं. हे जे मोठे मोठे संत असतात ना आणि असतात ते जे मृत्यूशी वर्णन येतात त्यांचं प्रतिभेला भर येतो की नाही. आपण मृत्यूचं नाव काढत नाही. हा फरक आहे बघा संतांमध्ये की नाही. अगा मरण बोलन साहावे. ज्ञानेश्वर म्हणतात की या लोकांना मरण हा शब्दसुद्धा सहन होत नाही. अरे काय अशुभ बोलत आहे. पण ते अशुभ नाही समजत. तुम्ही दासबोध घ्या, ते पूर्ण एक पंचकच आहे, ते समासच आहे मृत्यूविषयी. आणि काय त्यांची प्रतिभा त्यावेळी भरून येते. तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या, आणि मेलियावरी रडती. लोक रडतात. त्यांना वाटते, आश्चर्य वाटते, कसे काय लोक आहेत, रडतात कशाला. आणि काय प्रकृती जयी गुणी. आणि जे घडायचं ते घडलं आहे. ते नवीन काय घडलं, अनपेक्षितपणे काय होते त्याच्यामध्ये. ते घडणारच नाही असं आहे आणि तरी घडलं, मग ठीक आहे. पण जे घडणारच आहे, नक्कीच होणार आहे, म्हणजे स्थिर काहीच गोष्ट नाही आहे. सतत मृत्यूच्या रोखाने धावत आहे. फार छान आहे. स्वामीजींचं बघा तुम्ही अगदी मनोबोध बघा ना, मनाचे श्लोक बघा, काय त्याचं वर्णन आहे. आणि मरे त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. की नाही, काय सुंदर त्यांचे ते प्रतिभा आहे बघा, काय काव्य आहे. नाही कुठेही बघा. कारण काय, माणसाचे डोळे उघडणारी फक्त एकच बाब आहे. आणि तरी काही होत नाही. आता हा भाग वेगळा की नाही. जीवनाचं अलम दुनिया मृत्यूच्या रोखात. स्वामींचं फार सुंदर आहे ते की नाही. मृत्यूच्या रोखांमध्ये एकच गोष्ट जगामध्ये आहे, ती आपल्याला जागा ठेवू शकते की नाही. बाकी सगळं जग आहे आपल्याला झोपवतं की नाही. म्हणजे आपल्याला सुस्ती आणतं, गुंगी आणतं, आपल्याला हिप्नोटाईज करतं. त्याला शास्त्रामध्ये भ्रम म्हटलं आहे. इथे म्हटलं आहे निरंतर कर्म करा, पण त्यात आसक्त मात्र होऊ नका. म्हणा आसक्त होणं हे खूप स्वाभाविक आहे. कोणतीही गोष्टीच्या आपण जवळ आलो आणि ती जितकी जास्ती वापरणार तितकं तुम्ही त्यात आसक्त होणार. आसक्त म्हणजे काय, आणखी एक शब्द आहे त्याच्यात, ममत्व. ममत्व म्हणजे माझं म्हणण्याची वृत्ती. मम म्हणजे माझं, षष्ठी विभक्ती. माझं म्हणण्याची वृत्ती. आणि जेव्हा गोष्ट बाजारात असते तेव्हा आपण त्याला माझं म्हणत नाही. जेव्हा जातो त्याची किंमत मोजतो, ती गोष्ट आपली होते, त्यावेळी मग ती माझी होते की नाही. माझी झाली
आणि जितक्या जास्ती वेळ होईल तितक्या त्याच्याविषयी आसक्ती होते की नाही. म्हणून आपल्या सगळ्या स्वरांविषयी आसक्ती त्याच्यामुळे होते की नाही. जोपर्यंत नसतं तोपर्यंत काही नसतं. जशी वाढत जाते मग इतकी वाढत जाते की तुझ्याविषयी मी जगू शकत नाही, त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही. इथपर्यंत आपण 2 शरीर आणि 1 आत्मा असं काहीतरी होऊन जातो की नाही. तसं असतं का? तसं काहीच नसतं. आपण थोडं जरी लॉजिकल झालो, थोडं जरी आपण आपल्या बुद्धीचा वापर केला जगामध्ये, तसं काही नसते की नाही. त्याचे संतांनी खूप सांगितलं. त्यांचे शंकराचार्यांचे ते श्लोक काय सुंदर आहेत की नाही. तस्मिन भार्या बिभ्यती का बाई वगैरे फार छान आहे ते नाही. ते तुमचे डोळे उघडून देतात नाही. तस्मादसक्त सततम कार्यम कर्मक्षमाचर असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. निरंतर कर्म करा परंतु आसक्त न होता कर्म करा, मग परमाप्नोति पुरुषः, परमपुरुषाची तुम्हाला प्राप्ती होईल. परमपुरुष ब्रह्म. पुरुष म्हणजे सिद्धांत, तत्व, परमतत्व. पुरुष म्हणजे नरनारी अर्थ नाही. सांख्यांमध्ये पुरुष आणि प्रकृती, तिथे काही नर नाही. पुरुष म्हणजे सिद्धांत. तिथे काय आहे? पुरुष आणि प्रकृती एक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रकृतीला शरण जाता की नाही, प्रकृतीची सेवा करता, ती गुरुची सेवा, जगाची सेवा. जगाची सेवा नाही, ते ब्रह्मसेवा आहे की नाही. त्याला ऑफ करून द्या. म्हणून निरंतर कर्म करा म्हणजे ते तर आपण करतोच. काही लोक सत्वरजतम असतात. प्रकृतीचे गुण म्हटलं आहे. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण म्हणजे त्रिगुण. काही लोक खूप आळशी असतात, काही लोक खूप ॲक्टिव्ह असतात, काही लोक शांत प्रवृत्तीचे असतात. ते सत्वरजतम आहे. सत्वम सुखम संजयती. सत्वामुळे मनुष्य सुखी होतो. रजक कर्मणी भारत. ज्ञानम तु तमः. गीता म्हणते की नाही, रज तुम्हाला कर्मामध्ये प्रेरित करतं, झोकून देतं, ढकलून देतं. तम तुम्हाला आळशी करतं, जडता येते, काही करायची इच्छा होत नाही. हे तिन्ही गुणं सतत माणसामध्ये असतात. त्याला इथे स्वामींनी संस्कार म्हटलं आहे. नाही, संस्कार शब्दाचा अर्थ मनाचा स्वाभाविक कल अथवा प्रवृत्ती असा करता येईल. मानवी मनाला एखाद्या सरोवराची उपमा दिल्यास असे म्हणता येईल की मनामध्ये उठणारा प्रत्येक तरंग विरून जाताना पूर्णपणे नाहीसा होत नसतो, तर तो चित्तावर आपले एक चिन्ह आणि त्याचबरोबर तो तरंग पुन्हा उदय पावण्याची शक्यता मागे ठेवून जात असतो. ते चिन्ह आणि ती त्या तरंगाची पुन्हा उत्पन्न होण्याची शक्यता, या दोहोंना मिळूनच संस्कार म्हणतात. नाही म्हणजे जगातले इतके लोक वेगवेगळे का आहेत? काही लोक खूप ॲक्टिव्ह असतात, झोपतच नाही, किंवा कमीत कमी झोपतात तर दिवस रात्र कामच करत असतात की नाही, आणि पुन्हा अगदी ॲक्टिव्ह राहतात. म्हणजे असं नाही की ते मरगळ येते त्यांना पूर्ण येतं. आणि काही लोक एक सतत मरगळलेच असतात की नाही. असं का नाही? काही लोक शांत प्रवृत्ती असतात, जेवढं पाहिजे तेवढंच काम करतात, जास्ती काही स्वतःला डिस्टर्ब करत नाही, इतरांना डिस्टर्ब करत नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे, कारण ते काय सत्वरजतमाचं परमुटेशन कॉम्बिनेशन असतं की नाही. पूर्ण सत्व म्हणजे पूर्ण सत्व, पूर्णतम म्हणजे पूर्णस्तम, असं काही नसतं. एक उदाहरण आहे कुंभकर्णाचं की नाही. तो पूर्णपणे तमगुणच होता. हे उदाहरण आहे बरं. 6 महिने तो झोपूनच राहायचा. म्हणजे काय, हे तमगुणाचं उदाहरण आहे. मग उठल्यानंतर काय, त्याला उठवायला खूप डोल बजवायला लागायचे, भाले खूप सावं लागायचे. खूप प्रयत्नाने मग ते उठायचं आणि उठल्यानंतर खायचं. इतकं खायचं तुम्ही रामायणात बघितलं असेल त्या सिरियलमध्ये. तो किती खातो बाबा, किती खातो, आणि किती बकासूर आहे तो, बका खातो की नाही. महाभारतातला
त्याला भीमाने मारलेलं होतं. हे कशाची उदाहरणं आहेत? ही तमगुणाची उदाहरणं आहेत. खूप खायचं, खूप खायचं, खूप खायचं. किती खायचं? खातच राहायचं की नाही. हे सगळे तमगुणाची उदाहरणं आहेत. पण हे सगळेच काही पूर्णपणे तमगुण नसतो. सगळेच काही कुंभकर्ण नसतात, सगळेच काही रावण नसतात, सगळेच काही दुर्योधन नसतात, हिरण्यकश्यप नसतात नाही. काही चांगले लोक असतात, शुद्ध सात्विक पवित्र प्रवृत्तीचे लोक पण असतात नाही. पण या दोघांचं मिश्रण पण असतं. पण हा संस्कार म्हणजे काय? संस्कार तुम्हाला तसंच करायला भाग पाडतो आणि तू तसंच कर. त्याला किती सांगितलं, अरे थोडंसं बदल स्वतःमध्ये की नाही. व्यसनी लोक असतात ना, ज्यांना कशाचं तरी व्यसन असतं, ॲडिक्ट होऊन जातात ते कोणत्याही कारणामुळे. कशाची ते गोष्ट पुन्हा 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 केली की ते ॲडिक्ट होऊन जातो. संगात संजायते कामः की नाही, असं गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. ध्यायतो विषान पुंसः, ध्यायतो चिंतयतो. पुंस म्हणजे मनुष्य. जेव्हा कोणत्याही गोष्टीचं वारंवार चिंतन करतो, ध्यायतो म्हणजे चिंतयतो. दुसरा अध्याय चित्तप्रज्ञ लक्षण की नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टी चिंतन केलं, सतत चिंतन, चांगल्या गोष्टीचं किंवा वाईट गोष्टीचं, तर तो संस्कार म्हणतो. ते स्वामीजी ते सांगतात आहे नाही. संस्कार म्हणजे ती छाप बनते की नाही. आणि ती जितकी जास्त तितकी पक्की होत जातं आहे की नाही. आणि मग आता हा जो कपडा आहे, याला रंगीत केला, आता रंगीत झाला तर मी पांढरा करण्याचा प्रयत्न नाही करता येणार मला की नाही. तर तसंच राहिलं. पुन्हा किती रंग काढण्याचा प्रयत्न केला की नाही, व्हाईटनर लावलं तरी ते आपलं, कारण तो इतका पक्का झालेला आहे आता, तो त्याचा स्वभाव, त्याला स्वभाव म्हणतात. स्वभाव हा जणू काही तेच होऊन गेलेला आहे. म्हणून वाईट माणसाला चांगलं होणं फार कठीण जातं की नाही. कारण ते इतकं पक्कं झालेलं असतं की त्याला सांगणारे उपदेश देणारे खूप असतात. तो उपदेश ऐकतो पण फरक काही घडत नाही, वागणुकीत बदल घडत नाही. दोघं तरुण होते गावामध्ये नाही, खूप प्यायचे आणि पिल्यानंतर त्यांना काही स्वतःवर नियंत्रण राहायचं नाही आहे. काही शिवीगाळ्या करायचे, काही करायचे, वाटेल तसे वागायचे, चुकीचे वागायचे. गावातले सगळे लोक त्रस्त झाले. मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, अरे असं करू नका, तुम्ही तरुण वय आहे, तुमचं सगळं आयुष्य बरबाद होईल आहे. तुम्ही या वयामध्ये तुमचं ही हालत आहे तर पुढे काय होईल आहे नाही, तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. आता सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात, होत काही नाही. ते या कारणे ऐकायचं, त्या कारणे सोडून द्यायचं, असं नेहमीच होतं की नाही. आपण किती ऐकतो संतांचा, ते सगळं सांगतात, त्यांनाही माहीत असं ऐकून सांगून काय ते की नाही. शृण्वंतो ते गीतेत आहे ना की ऐकूनही काही होत नाही. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदति तथैव चान्य आश्चर्यवत शृणोति श्रुत्वा अप्येन न चैव कश्चित. ऐकूनही काहीच होत नाही. का होत नाही? व्हायला पाहिजे ऐकून, होत नाही. मुलं ऐकत नाही, आपलं आईवडिलांचं ऐकत नाही, विद्यार्थी ऐकत नाही शिक्षकांचे. याचं काय? कारण ते छाप पक्की झालेली आहे की नाही. ते मुलं ऐकायचे, त्यांना प्रयत्न ऐकलं, थोडाफार प्रयत्न पण जमत नाही ना, काही जमतच नाही. तुमचे संस्कार तुम्हाला तुमच्या विरुद्ध वागूच देणार नाही. म्हणून तो स्वभाव होतो, त्याला स्वभाव म्हणतात. स्वयंपाक म्हणजे स्वतः केला स्वयंपाक, स्वतः शिजवलेलं अन्न, त्याला आपण स्वयंपाक म्हणतो. सगळ्यात शुद्ध अन्न असतं ते. तर स्वभाव बनतो. तुम्ही तीच गोष्ट करता तसेच तुम्ही होऊन जाता. मग तुम्ही दारू पिणारे होत नाही, तो दारुडे होता तुम्ही. तुम्हाला ते ब्रीद लागतं की नाही. मग तुम्ही क्रोध करत नाही, तुम्ही क्रोधी, रागीट, हा माणूस फार रागीट आहे असं म्हणतो. आता तो चोरी करत नाही, तो चोर आहे म्हणतो. तो स्वभाव आहे, तो त्याची ती ओळखच होऊन जाते. तो चोर आहे, तो भ्रष्टाचारी आहे, तो बदमाश आहे किंवा असं काहीतरी सगळं होतं ते. किंवा तो सज्जन आहे, साधू आहे, संत आहे. हे काय, त्याला असे पक्के दोन चिपकतात ते लेवलं, ते निघत नाही. ते स्टिकर असतात, ते काढलं तरी निघत नाही की नाही, कारण ते स्वभाव झाला असतो. मग त्या मुलांना सांगून ते काय ऐकत नाही. शेवटी तेही वैताग ना, कोणाला ऐकायचं नसतं. उपदेश आपल्याला ऐकायचा नसतो. कारण काय, तो आपल्याला त्रास देतो, मेंदूला त्रास देतो की नाही. काय कटकट किटकिट लावली म्हणतात. ते घरची मोलकरी नसते ना, तिला सांगितलं
की तिला काम शिकवलं त्याला त्रास होतो, सुनेला काही सांगितलं त्याला त्रास होतो की नाही, मग ते संबंध बिघडतात. कारण सासू स्वतःच तिला वाटतं की काहीतरी शिकली पाहिजे, मला येतं, मला अनुभव आहे, मी याला शिकवेन. तर सुनेला वाटत नाही मात्र मला काही शिकायचं पाहिजे नाही, मला माहिती आहे, शिकायला मी शिकेल. कोणाला काही सांगितलेलं ऐकायचा मनुष्य स्वभाव आहे की नाही, कारण त्याला त्याचा त्रास होतो, बऱ्याच प्रकारे त्याला इगोला धक्का लागतो वगैरे वगैरे. तर तो तरी ऐकतात बिचार, काय करणार, मोठ्यांचं ऐकावं लागतं इच्छा नसूनसुद्धा. ते ऐकतं. मग ते काही जण वृद्धग्रस्त होते, त्यांनी अरे हे काय करता तुम्ही, तुमचं आयुष्य बरबाद, तुम्ही लवकरच मरणार, इतकं तुम्ही जर ॲडिक्ट झाले, व्यसनी झाले, तुमची तब्येत खराब होईल, तुमचं मन खराब होतं, तुमचा मेंदू खराब होतो, तुम्ही किती दिवस चालणार आहे, तुमचं पैसे जातात वगैरे वगैरे, सांगण्यासारखं खूप असतं. ते म्हणाले आजोबा तुम्ही सगळे सांगता आम्हाला हे वाईट आहे वाईट आहे वाईट आहे, पण सोडायचं कसं हे कुणी सांगत नाही आम्हाला की नाही, आम्हाला उपाय पण सांगा ना, आम्हाला कळलं आहे वाईट आहे, आम्ही उद्ध्वस्त होणार, मरणार बर्गे वगैरे वगैरे आहे की नाही, आमचं आयुष्य सगळं नष्ट होणार आहे, आम्हालाही कळतं आहे, पण आम्हाला कोणी सांगत नाही, याच्यातून मुक्त कसं व्हायचं आहे. त्यामुळे असं का तुम्ही मी सांगू का, म्हणजे सांगा, ऐकशील का, ऐकू, आम्ही सांगा तर खरं. म्हणजे बघा जिथे हे मिळतं ना, मद्य मिळतं ना, दुकान आहे ना, तो रस्त्यावरून जायचंच नाही, त्या रस्त्यावरून जायचंच नाही, तिथून दूरचा कितीही दूरचा रस्ता आहे दुरून जा, त्या रस्त्यावरून जाऊच नका. मनाला पक्का ठरवून घ्या की या रस्त्यावर मी जाणार नाहीत. स्वामी विवेकानंदांचे एक शिष्य होते अद्भुतानंद म्हणून, लाटू महाराज आहे की नाही, तर ते खूप दुरून यायचे कलकत्त्यावरून दक्षिणेश्वर श्रीरामकृष्णांकडे, आणि त्यांनी म्हटलं की ते मध्य दुकान लागायचं ते मद्याचं. तर त्यांनी सांगितलं हे मध्ये त्या मला उगाच ते बघवत नाही, ते सगळं लोक तिथे पितात, काहीतरी वेगळं अचकट विचकट वागतात बोलतात. पण श्रीराम सांगितलं की तिथून तू येऊच नको, दुसरा रस्ता नाही. आता त्यांनी ऐकलं गुरुचं म्हणणं, आणि ते इतका दूरचा रस्ता तर त्याला खूप वेळ लागायचा, बाहेर पण जात होते. आणि कधी कधी फार हाय डोस असतात, कडक डोस असतात, ते फार गरजेचे असतात, त्याची आवश्यकता असते. त्यांनी माणूस वाचतो, रक्षण होतं, परित्राण होतं. परित्राणाय साधूनां, ऐकलं मोठ्या लोकांचं, भगवंताचं ऐकलं तर आपलं परित्राण होतं, पूर्णपणे रक्षण होतं, आपण वाचतो, मुक्त होतो की नाही. म्हणजे ठीक आहे आजोबा तुम्ही सांगताना आम्ही प्रयत्न करू, तुमच्या म्हणण्याला आम्ही मान देतो, आम्ही ऐकू, करा, माझे आशीर्वाद आहे तुम्हाला. तर त्यांनी ठरवलं की ठीक आहे आता जायचंच नाही, मग मिळणार नाही की नाही, मिळणार नाही म्हणजे पिणं होणार नाही. म्हणजे तुम्हाला एक काहीतरी त्याला म्हणतात दम म्हणतात की नाही. षट संपत्ती आहे, शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान. हे आपल्याकडे असणारे धन आहे. धन म्हणजे संपदा की नाही, ज्याने तुम्ही काही संपादन करू शकता, संपदा आहे ती. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा, हे जर तुमच्याकडे 6 असेल त्याला म्हणतात षट संपत्ती. 6 प्रकारच्या संपदा आहेत की नाही. त्या संपदेने तुम्ही काही प्राप्त करू शकता, महान गोष्ट प्राप्त करू शकता. दम म्हणजे तुमच्या इंद्रियांवर तुम्ही ताबा मिळवा की नाही. आपले 6 इंद्रिय आहे ना, 5 इंद्रिय आहे ना, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय 5 आहेत, मन बुद्धी 6, 7 आणि 5 प्राण, असे 17 असतात. 17 घटक म्हणून आपलं सूक्ष्म शरीर होतं. आणि पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी, हे 17 घटक आहेत आपल्या सूक्ष्म शरीराचे. हे 17 काही दिसत नाही, पण ते आहेत, तेच आपल्याला चालवतात. दमन करा. श्रीरामकृष्ण म्हणतात की हत्ती असतो, उंट असतो की नाही, तो दुसऱ्या किंवा हत्ती असतो, परक्याच्या शेतातलं बगीच्यातलं केळं खायला तरी सोंड लांब केली की तो काय करतो, माहूत काय करतो, मानेवर बसलेला त्याला अंकुश मारतो, मग तो सोंड मागे घेतो, त्याला दमन म्हणतात नाही. तुम्हालाच अंकुश लावा. अंकुश म्हणजे कंट्रोल, नियंत्रण. अंकुश करा सतत. तुम्ही 10 करा, तुम्ही पुन्हा 10 फेल होणार, तरी पुन्हा 10 करा, माघार घेऊ नका.
की स्वामीजी माघार घेऊ नका, डिस्पेअर नॉट, निराश होऊ नका, प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. कधी ना कधी तुम्हाला जशी ती वाईट सवय लागली तशी चांगली पण सवय लागू शकते. त्याला म्हणतात दम. फार मोठा गुण आहे. 6 मधला आहे तो. शम म्हणजे मनाची शांती, मनाला स्थिर ठेवा, मनाला आवरा वगैरे वगैरे. पण दम म्हणजे काय, तुम्हालाच थांबवलं की नाही, करू दिलं नाही, हात मागे घेतला की नाही. तुम्हाला गोड खूप आवडतं, डॉक्टर सांगितलं गोड बिलकुल खाऊ नका, तुम्ही गोड आहे, तुम्हाला खूप आवडतं आहे, खाता, पण तुम्ही हात मागे घेतला. मग तुम्हाला आठवलं स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशा. हा, तुम्हाला स्मृती जागृत झाली, त्याला स्मृती म्हणतात. जे आपण ऐकलं आपल्या हिताचं ते तुम्हाला आठवलं पाहिजे. ते नाही आठवलं तर बुद्धिनाशा, बुद्धीचा नाश होतो, विवेकशक्तीचा नाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यते. बुद्धी गेली की तुम्ही गेले. स्वामी विवेकानंद म्हणतात, माय ब्रेन ग्रोज रॉंग शूट मी. स्वामींचं वाक्य आहे. माझ्या ब्रेनमध्ये गडबड झाली की मला मारून टाका. इफ माय ब्रेन गोज रॉंग शूट मी. कारण तुमचं ब्रेन जोपर्यंत ठीक आहे तो म्हणजे तुम्हाला काय अर्थ आहे, नाही तर कशाला काय अर्थ आहे. तुम्ही फक्त काय व्हेजिटेशन लाईफ आहे, तुम्ही जगता फक्त, त्या जगण्याला काहीच महत्त्व नाही आहे की नाही. म्हणून बुद्धिनाशात, बुद्धी म्हणजे विवेक करण्याची तुमची पात्रता आणि बरं वाईट यातला फरक करण्याची तुमची पात्रता, योग्यता की नाही. म्हणून ते आचार्य शंकर म्हणतात, बुद्धिनाशात प्रणश्यती प्रकर्षेण नश्यती. पूर्ण नाश होतो. तिथे त्यांचं व्याख्या फार सुंदर आहे. पुरुषार्थाय अयोग्यो भवती. तुम्ही पुरुषार्थासाठी डिस्क्वालिफाईड होता, अयोग्य होता. तुम्हाला पैसे कमावणं जमणार नाही, तुम्हाला कामना वासना पूर्ण करता येणार नाही, धर्म करता येणार नाही. धर्म म्हणजे काय, गुड कॉन्डक्ट, चांगली वागणूक, चांगलं बोलणं, चांगले विचार, मनात चांगले विचार येणं, योग्य विचार येणं, तोंडातून चांगले शब्द बाहेर पडणं आणि चांगले कर्म होणं तुमच्याकडनं, सत्कर्म होणं, सद्वृत्ती, सद्विचार, सद बोलणं, मनसा वाचा कर्मणा की नाही. ते काहीच होणार नाही. आणि मुक्तीचा विचारच करू नका की नाही. बंधनातून मुक्ती ही तुमच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे. म्हणून बुद्धीला नीट ठेवा. बुद्धी म्हणजे इथे विवेक बुद्धी किंवा दुसरा अर्थ असतो बोध, ब्रह्मबोध. त्याला प्रज्ञा पण म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य आहे. तुमची विवेकबुद्धी शाबूत असेल तर तिथे ब्रह्माचा वास आहे. ब्रह्मसंस्पर्शम. सतत जन्मभर तुम्ही विवेकाला जागृत ठेवण्याचा, शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. ती शाबूत राहत नाही. ती सतत काहीतरी काय करते, इकडे तिकडे भटकते, भरकटते. तिला शाबूत ठेवा, नाहीतर काय होईल आहे, बुद्धिनाशात प्रणश्यती. सगळं काही संपून जातं. संपून जातं म्हणजे पुन्हा तुम्हाला प्रयत्न केला. आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये सगळे एक संपन्न. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा की नाही. गीता म्हणते तो पुन्हा प्रयत्न करतो आणि पुन्हा तो प्राप्त करतो. काही तो पूर्णपणे नरकात जात नाही त्याच्यानंतर की नाही. नेहमीसाठी नरक नाही आपल्याकडे, नेहमीसाठी स्वर्ग नाही आहे. पुन्हा प्रयत्न करतो आणि नंतर तो काय होतो, मुक्त होतो. असो आपली गोष्ट. दमन की नाही, दमन करा. आता त्या मुलांनी, 2 मित्र होते, तरुण होते, असतील 22-23 वर्षांचे. 2 मित्रांनी ते उपदेश मनावर घेतला आणि त्यांनी तिथे जाणं सोडलं, त्या रस्त्यावर जाणं सोडलं. आता 2 दिवस गेले, त्यांना त्रास होतो आणि त्याला हँगओव्हर म्हणतात. खूप त्रास होतो, मरण्यानंतर त्रास होतो. कारण ते व्यसन तुम्हाला वेळेपिसं कोण सोडतं. हँगओव्हर त्याचं नाही घेतलं, त्याची पूर्ती झाली पाहिजे. त्याचं जे लेवल आहे शरीरातलं ते मेंटेन झालं पाहिजे. कोणतेही चहासुद्धा
तुम्हाला नाही मिळाला वेळ तर तुम्ही वेडेपिसे होता. चहा तर काही साधं व्यसन आहे, ते काही फार मोठं नाही आहे, पण ते सुद्धा ॲडिक्शनच आहे. मग हे बाकीचे तर काय बोलायचं की नाही. पण त्यांनी ते सोसलं, सहन केलं. कारण काय सांगितलं होतं, त्या रस्त्यात जाऊच नका. म्हणजे तुम्ही निप इन द बड, मुळावरच आघात करा. झाड जर मुळापासून छाटलं की नाही तर काय होईल आहे, ते झाड वाढणारच नाही. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, गीता म्हणते 15वा अध्याय. शस्त्र घ्या, ते शस्त्राचं नाव आहे असंग, म्हणजे अनासक्ती, निसंगता. दृढेन, तिथे मागे पुढे बघू नका. तलवार चालवायची म्हणजे हळूहळू नसते चालवायची, ती छाटायची असते. छेदन नाही, हळूहळू तलवार कुठे चालवतात तुम्ही बघा ना, बस वारावर वार करतात. त्याला आपण तलवार चालवणं म्हणतो, कचाकच कापणं म्हणतो, आहे की नाही. दृढेन छित्वा, कापू नका, छेदून टाका, छाटून टाका, आहे ना. मग त्या दोघांनी ठरवलं, गेलेच नाही. मग आता काय, तो पुढची प्रक्रियाच थांबली. तुम्ही तिकडे तुमचे पाय वळले की तुम्ही घेणार मग पुढचं एक 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 त्याला म्हणतात पुरुषार्थ, म्हणजे अनर्थ परंपरा म्हणतात शास्त्राने. तुम्ही एक अनर्थ केला, त्यातून दुसरा अनर्थ होतो, दुसऱ्यातून तिसरा होतो. तुम्ही एकदा खोटे बोलले तर मग तुम्हाला दुसऱ्यांदा खोटं बोलावं लागतं. ते पहिलं खोटं लपवण्यासाठी, मग दोन्ही लपवण्यासाठी तिसरं खोटं बोलावं लागतं. ते सगळं खोटंच खोटं सुरू होतं. मग त्याला अनर्थ परंपरा म्हणतात. मालिका सुरू होऊन जाते. पहिलेच तुम्ही थांबवून दिलं, तिथेच थांबतं. तुम्ही पहिलेच जर हिंमत केली की नाही खरं बोलण्याची, बाबा हे असं असं आहे, देवाला सांगितलं की बाबा आम्ही असे आहोत की नाही, आम्हाला सांभाळून घे की नाही. हां बरं ठीक आहे, तुला सांभाळून घेऊ आम्ही. पहिलेच द्यान म्हटलं तुम्ही, नाही नाही देवा आम्ही बघून घेऊ आमचं, तुम्हाला काय करायचं आहे, आम्हाला आमचं काय सांभाळता येते. मग सांभाळा तुम्ही तुमचं, आहे की नाही. मग तुम्ही सांभाळत बसा, जन्मोजन्म आपण सांभाळत बसतो त्याला. पण देवापुढे पहिलेच म्हणतात शरण का, ते बा आम्ही खूप प्रयत्न करतो, जमत नाही, जरा आमच्याला बघ ना, जरा आम्हाला तू सांभाळून घे. जसं ते सून जाते ना मुलगी दुसऱ्या घरी, तेव्हा तिचे म्हणतात बहिणी भाऊ आई वगैरे सगळे, आमच्या मुलीला सांभाळून घ्या. तुम्ही काळजी करून आम्ही सांभाळून घेऊ. आता कसे सांभाळते पुढचा भाग वेगळा आहे की नाही, पण तसं होतं ते अगदी छान छान सांभाळून घेऊ. तुम्ही काही काळजी करू नका, ते आमचीच मुलगी आहे, तुमची मुलगी नाही, आता आमची मुलगी झाली वगैरे. आता ते तुम्ही जी पहिली जर थांबवली तर पुढची सगळी अनर्थ परंपरा थांबते, सगळे अनर्थ थांबतं. आणि ते सक्सेसफुल झाले दोघाही मुलांना. त्यांना आता काही हुक्की आली तरी त्याला ते दाबतात. होता 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 हुक्की येणं बंद झालं पिण्याची, आणि मग त्याच्यातून असमजे बाहेर आले. 6 महिने झाले. दोघेजणं मित्र होते, बसले होते. अरे म्हणजे 6 महिने झाले आपण काही शिवलो नाही, आहे की नाही, आपण काही शिवलो नाही दारूला. हे मोठं यश आहे ना, केवढं मोठं यश आहे, किती कठीण यश आहे की नाही. आणि आपण यशस्वी झालो. मग आता काय करूया, लेटस्ट सेलिब्रेट. आता सेलिब्रेट कशाने करणार तुम्ही, त्याला इथं म्हटलं संस्कार, आहे की नाही. तो संस्कार मेला नव्हता, आहे की नाही, तो संस्कार जागा होता. तुम्ही त्याला थोडा बेफिकीरपणा केला. त्याला गीतेमध्ये आत्मवान भव म्हटलं आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्यस्तत्पस्तो निर्योगक्षेम आत्मवान, असं म्हटलं आहे. म्हणजे बेसावध होऊ नका. कारण काय, ते वाटत पाहत असतात. तुमचे संस्कार ते संपलेले नाही आहेत, ते फक्त सुप्त झालेले आहेत. आणि आपण करीत असलेले प्रत्येक कार्य, प्रत्येक हालचाल आपली, आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आमच्या चित्तावर असल्या प्रकारचा संस्कार ठेवून जात असते. आणि हे संस्कार ज्यावेळी जाणीवेच्या पृष्ठभागावर दृग्गोचर होत नसतात त्यावेळीही ते इतके प्रबल असतात, इतके स्ट्रॉंग असतात की खाली नेणिवे त्यांचे कार्य चाललेलेच असते. आपण प्रतिक्षणी जे काय करीत आहोत त्याला आपल्या चित्तावरील हे अवघे संस्कार पुंजच
जबाबदार आहेत असे म्हणता येईल. संस्कारांचं पुंज तयार होतं. लाडू बुंदीचा लाडू काय असतो? त्याला बुंदी असते, बुंदीचे दाणे. ते दाणे एकत्र करून आपण त्याला दाबतो, त्याचा आकार देतो. पण ते काय असतात? बुंदीचे दाणेच असतात. त्याला फक्त आपण काय केलं आहे? फक्त एक शेप दिला आहे, आकार दिला आहे, गोल आकार दिला आहे. मग त्याला गोल आकार लाडू म्हणतो की नाही? तुम्ही बुंदी असे ती पण तीच असते, लाडू पण तेच असतात, त्यात काही फरक नसतो. ती बुंदीला आकार द्या किंवा बुंदीला तुम्ही आकार देऊ नका की नाही. तर त्याला लाडूचा आकार दिल्यानंतर त्याला म्हणतात पुंज की नाही. तारांचा पुंज की नाही. जसं कॉमेट असतं, हॅलिस कॉमेट, आकाशात त्याला पुच्छ असतं. ते फार पूर्वी मी 2-3दा बघितलं आहे आकाशामध्ये. या मला 70-75 वर्षामध्ये 2-3दा तुम्ही बघितलं आहे ते की नाही. त्याला हॅलिस कॉमेट म्हणतात. त्याला आपण म्हणतो, कॉमेटला काय म्हणतात? धूमकेतू. तो सगळ्या तारांचा पुंज. पांढरा शुभ्र दिसतोय, जशी काही जणू काही आकाशामध्ये एक अशी काहीतरी मोठी आकृती, पण असंख्य बिलियन्स ऑफ ताऱ्यांचा तो समूह असतो. आकाशगंगा म्हणजे काय की नाही? तुम्हाला अगदी पांढरा शुभ्र गंगेसारखी दिसते आकाशामध्ये. आपल्याला काही दिसत नाही शहरामध्ये, कारण कृत्रिम लाईट आम्ही ते कैलासला गेलो होतो, ते बघितलं होतं. रात्री 2 वाजता आम्ही सगळ्यांना उठवलं, म्हटलं बघा अगदी शुभ्र आकाश, आकाशामध्ये गंगा स्पष्ट दिसते. तिथे सगळे तारेच तारे, असंख्य तारे. असं वाटतं की कुठे बोट ठेवायचं, सगळं भरून गेलेलं असतं, चमचमतं आकाश. तर पुंजाला पुंज म्हणतात. लाडू काय आहे? तर बुंदीचा दाण्याचा पुंज आहे तो. तुमचं मन काय आहे? तुम्ही निर्माण केलेल्या सवयीच्या प्रवृत्तीचा काय आहे? तो त्यांनी घेतलेला आकार आहे. मन नावाची गोष्ट नाही आहे. मन नावाची अशी काही गोष्ट नाही आहे. लाडू नावाची काही गोष्ट नाही आहे की नाही. आपल्याला माहिती आहे लाडू वळतात म्हणतो आपण, आहे की नाही. आता वळतातच म्हणतात ना, लाडू वळले म्हणतात, आहे की नाही. म्हणजे वळले म्हणजे त्याला आपण फक्त आकार देतो. बाकी लाडू नावाची गोष्ट नाही आहे, मन नावाची गोष्ट नाही आहे. म्हणजे काय? मन हे नॉन माइंड होतं, अमन होऊन जातं. मनसोही अमनी भाव आहे की नाही. जे मन आहे ते डिस्ट्रॉय होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. म्हणजे ते तुमचं मन राहत नाही. तुमचं मन हे वैश्विक मनाशी एकरूप होऊ शकतं आणि मग त्याला मुक्ती म्हणतात की नाही. त्याला गीतेमध्ये विश्वरूप दर्शन म्हणतात, आहे की नाही. 13व्या अध्यायामध्ये आहे की फार सुंदर श्लोक आहे. आणि गीता पूर्ण 11 अध्यायात होतो, तेच आहे ते की नाही. त्याचे कान आणि हे सर्वतः पाणिपादम तत्. सुंदर आहे बघा श्लोक. सर्वतः पाणिपादम तत् सर्वतो शिशिरो मुखम सर्वतः श्रुतिबल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. काय वंडरफुल आहे बघा. ते कसं आहे? सर्वतः पाणी म्हणजे हात. पाणीग्रहण म्हणतात ना, लग्नाला पाणीग्रहण म्हणतात, हात घेणं, आहे की नाही. वर वधूचा हात घेतो हातामध्ये, त्याला पाणीग्रहण म्हणतात. पाणी म्हणजे हात. सर्वतः पाणिपाद. पाद म्हणजे पाय. आपले पाय कुठे आहे? इथेच आहे, एका स्थानावरच आहे. ब्रह्माचे पाय काय? सर्वतः कुठे नाही आहे. तुम्ही कुठे आहे असं म्हणण्यापेक्षा तुमचे पाय कुठे आहेत? माझ्या खाली आहेत. ब्रह्माचे पाय कुठे आहे विचारू नका, ते कुठे नाही आहे. सर्वतः पाणिपादम सर्वतोक शिशिरो मुखम. अक्ष म्हणजे डोळे, शिर म्हणजे डोकं, मुख म्हणजे तोंड. सगळीकडे त्याचे डोळे आहेत, मुख आहे आणि डोकं आहे. सर्वतोक शिशिरो. सर्वतः श्रुतिमल्लोके. सगळीकडे त्याचे कान आहेत. सर्वमावृत्य तिष्ठती. सगळ्यांना आवरण करून तो आहे. तिष्ठती क्रियापद. मी कल्पना करा तुम्ही, आहे की नाही. त्याचं तुम्ही ध्यान करा. तुम्ही तसेच व्हाल. आता तुमचं मन एवढंच आहे, पैसा, आहे की नाही, एका नाण्या इतकं आहे. तुमचं मन वैश्विक व्हा, त्याला मुक्ती म्हणतात. किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानेश्वर म्हणतात 750 वर्षांपूर्वी की तो आता या शरीरात नाही आहे. हा मन म्हणजे मन शरीर आकार धारण करतं की नाही. त्याला प्रारब्ध म्हणतो आपण. त्या प्रारब्ध कर्मामुळे त्या शरीराने मनाने शरीराला घडवलं की नाही.
ते संचित कर्म संपलं नाही, कर्माचं फळ संपलं नाही म्हणून ते मन पुन्हा दुसरं शरीर धारण करतं. नाही संपलं तर आणखी तिसरं शरीर धारण करतं. असं शरीर धारणच करत राहतं. जन्मोजन्म असंख्य जन्म होतात. पण त्यांनी जर मनाने, मी म्हटलं की मी फक्त शरीरच नाही, एकटं शरीर नाही, संपूर्ण विश्वच माझं आहे की नाही. हे विश्वाची माझे घरं. माझं घर म्हणजे एवढंच नाही आहे 600 स्क्वेअर मीटर किंवा 1000 स्क्वेअर मीटरचं किंवा 500 स्क्वेअर मीटरचं आहे की नाही. आमच्या ते लातूरला ते आहेत, आता झाला होता तो आहे की नाही. आता आम्ही त्याला घर 203 होतं ब क, 250चं एक होतं, 450चं ब वर्ग होता आणि 650चं क वर्ग होतं. छोट्या फॅमिलीला अ मिळाला, त्याला ब मिळालं आणि तिथं क मिळालं. उस्मानाबादला झालं होतं ते 1993ला की नाही. भूकंप झाला होता त्यावेळी की नाही. आता ते वर्गाचं आहे म्हणजे क वर्गाचं आहे. आम्ही 250 स्क्वेअर फूटचं, जागा थोडी मोठी आहे, 2,500 तर त्याच्यामध्ये 4 जण आहे. आता 250 याच्यामध्ये 4 जण मी किती मिळेल प्रत्येकाला आहे की नाही. त्यात काय होणार, 10 बायच्या 10 2 खोल्या होत्या. कारण मला माहिती आहे का मी त्याच्यात होतो. आम्हीच ते गाव बांधून दिले की नाही. आता त्याचं आणखी काय 4 भाग होणार की नाही. मग आम्ही एवढ्या जागेमध्ये खोपट्यामध्ये राहतो, ह्या मनाच्या खोपट्यामध्ये राहतो. आमचं मन वैश्विक होत नाही की नाही. कारण काय, आम्ही संस्कारांना धरून बसलो आहोत. त्याला म्हणतात ममत्व. मी असा आहे आणि मी असाच आहे, मी एवढाच आहे. हे 2-4 वर्ष चालत नाही, जन्मोजन्म चालतं. हे दुर्दैव आहे की नाही. हे संपूर्ण जन्मोजन्म चालतं. मग गुरुकृपा झाली की कुठेतरी माणूस जागा होतो. ब्रह्मकृपा झाली कुठून त्याला जागरण होतं. कुठून काय माहीत नाही. त्याला काही आगापिछा काही नाही आहे. आगापिछा असतो त्याला आपण जगातले नियम म्हणतो. ज्याला आगापिछा नसतो त्याला कृपा म्हणतो आहे की नाही. आगापिछा असेल, नियम असेल, मापतोल असेल, तराजू असेल, मग ते जगाचे व्यवहार आहे की नाही. इकडे 1 किलो टाका, तिकडे 1 किलोची भाजी घ्या. ते थोडंसं खालीचं आणखी वांगं टाका की. तिथे काय सोनं तर अगदी आजकाल डिजिटल तराजू असतात आहे की नाही. तंतोतंत असतात की नाही. ते तंतोतंत आहे. कृपेमध्ये कुठलं तंतोतंत, ते कशाला काय. त्याला कृपा कशी म्हणणार, त्याला करुणा कशी म्हणणार, अनुकंपा कशी म्हणणार. गीतेमध्ये आहे ना, तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजं तमः नाशाम्यात्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. मी त्याच्या हृदयात ज्ञानदीप उजळतो की नाही. तेषामेव अनुकंपार्थम, त्याच्यावर मी अनुकंपा करण्यासाठी. तेषामेव अनुकंपार्थम अहम, मी. गीतेमध्ये अहम खुश काय, अहम तेषाम समुद्धरता. मी 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 की नाही. खूपदा आलं आहे मी स्वतः की नाही. मी स्वतः त्याचा उद्धार करतो. द्रौपदीचा उद्धार स्वतः कृष्णाने केला. त्याने ते एकबिसरी नाही पाठवून दिला. जा तिला काही प्रॉब्लेम आहेत द्रौपदीला, बघ काय तर ते माझ्या रिपोर्ट दे, मग मी सांगतो. असं बी स्वतः गेला तिथे. कसला रिपोर्ट न कसलं काय की नाही. ताबडतोब गजेंद्र तो संकटात सापडला, बगरींचा पाय पकडला, स्वतः भगवंत स्वतः आले आहे की नाही त्याची सुटका करायला. तिथे नेहमी अहम अनुकंपा, मी कृपा करतो. तेषाम एवार्थ तेषामेव त्याच्यासाठीच अहम अज्ञानजं तमः, मी अज्ञानापासून उत्पन्न झालेला अंधार, तम म्हणजे अंधार, नाशयामी क्रियापद, मी त्याचा नाश करतो. आत्मभावे ज्ञानदीपेन भास्वता, अंधार नष्ट करायला तुम्हाला दिवा लागतो. प्रखर दिवे आहेत, प्रखर दिवे हे दिवे आहेत की, पण आपण आणखी 2 प्रखर दिवे लावले त्या रेकॉर्डिंगसाठी पाहिजे आहेत. रेकॉर्डिंग नीट होतं. आत्मदीपेन भास्वता, प्रखर दिवे लावतो. आत्मध्यान, ती कृपा आहे की नाही. त्याला कसं तुम्ही मोजमाप करणार, कारण मोजमापाला म्हणजे काय असतं, तुम्ही जेवढं गेलं तेवढंच तुझं फळ मिळतं. आणि तेवढंच फळ जर मिळालं तर तुमचं काहीच होणार नाही, शक्यच नाही. तुम्ही तिकीट काढलं की नाही तर तुम्ही बोट जी आहे तुम्हाला फिरवून आणेल. तुम्ही समुद्रातसुद्धा, मुंबईला आहे, त्या ओरीला आहे, ते पुष्कळ ठिकाणी असतात, अलिबागला आहे की नाही. तुम्ही जरा काय त्या 50मध्ये काय त्याचं तिकीट तर असेल
तो तुम्हाला एक चक्कर मुंबईचं गेटवेसुद्धा तिथे आहे की पुष्कळ ठिकाणी आहे, असं फिरून आणतात तुम्हाला अर्धा एक तास, अर्धा तास पाऊण तास फिरून आणतात आहे की नाही. तुमचं समुद्र भ्रमण झालं आहे की नाही. पण तुम्हाला जर ह्या टोकून तिकडे जायचं, परतीराला जायचं असेल, समुद्राच्या दुसऱ्या तटावर जायचं असेल तर ते नाही जाणार आहे की नाही, ते नाही होणार की नाही. त्यासाठी काय भक्कम जहाज लागतं की नाही. सगळ्या सुखसोयींसकट भक्कम जहाज लागतं पकडणं, ते अशी कच्ची नौका चालत नाही. अदृढा, त्याला उपनिषदामध्ये प्लवा येते अदृढा असं म्हणतं. यज्ञरूपा, यज्ञरूपा म्हणजे कर्मफळ की नाही. ते अदृढ आहे, कच्ची आहे. कच्च्या जहाजाने, कच्च्या नौकांनी, पक्की नौकासुद्धा जात नाही. जहाज डुबलं ना टायटॅनिक, ते जहाज पक्कं होतं म्हणतात. न डुबणारं जहाज होतं ते. आता न डुबणारं डुबलं बघा आहे की नाही. तुमचा देवगिरीचा किल्ला दौलताबाद, तो न जिंकला जाणारा किल्ला होता. इनविन्सिबल फोर्ट आहे तो, पण तो जिंकला गेला, तुटला गेला. कारण काही असो, पण जिंकला गेला. अशी काही गोष्ट नसते, पण ते कृपा. कारण तुम्ही जर कर्मानेच होत असेल तर किती कर्म करा. कारण संस्कार ते म्हटलं आहे की तुम्ही जे करता ते संपतं ना. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. तुम्ही कमावलं आणि गमावलं, क्षीण होतं ना, जीर्ण होतं ना. कपडा जीर्ण होतो ना, किती दिवस ठेवला तरी सगळं घर जीर्ण होतं. काय जीर्ण होत नाही, सगळं जीर्ण होतं. कारण त्याच्यावर कालाचा प्रभाव चालतो. प्रत्येक गोष्टीवर कालाचा प्रभाव चालतो नाही. शरीर नवीन असतं, हळू जुनं होतं, जुनं होतं, होता होता ते जीर्ण होतं आणि मग नश्यती. प्रत्येक गोष्टीवर 6 परिणाम होतात आणि त्याला काही तुम्हाला जायते आणि नंतर विपरिणमते आणि नश्यती की नाही. परिणाम होतो, नष्ट होतो. मग असं नष्ट कर्मफळावर नष्ट होणार ना. तुम्ही जेवढं कमवलं ते संपणार. किती पैसे कमावले तरी संपणार ना ते की नाही. आमच्याकडे एक भक्त होते, पुण्याला होते. त्यानं भरपूर पैसे, ते घर होतं, त्याने व्यवसाय वगैरे केला, काही कशाला कमी नव्हती, तरी ते दुकान उघडायचं आहे, त्याच्यावर हे करायचं आहे. म्हटलं हो तुमचं वय झालेलं आहे आणि इतके दिवस तुम्ही केले, पैसे आहे भरपूर तुम्हाला, आता काही दिवस 10-20 वर्ष मजेत राहा की काय करायचं मला पैसे हे करून कमवून. किती करणार तुम्ही, त्याचं करणार काय शेवटी पैशाचं. त्याचे कारण पैसे कमवले की वेळ जातो ना तुमचा. तुम्ही त्याच्यात कन्व्हर्टेबल आहे ना ते. तुमचा वेळ खर्च करता आणि तुम्ही पैसे कमवता, पण वेळ महत्त्वाचा आहे ना. पण तुम्हाला वेळेचं नियोजन नसेल तर मग त्याच्यावर ठीक आहे, कशात तरी गुंतवा, तुम्ही मन गुंतवा नाही. तर त्यांनी मला उत्तर दिलं. आमचे खूप जवळचेच भक्त आहे ते होते की नाही. ते मुंबईला आम्ही होतो, नंतर ते पुण्याला आले. तर पुण्याला मी होतो. त्यांना म्हटलं ओय कशाला तुम्ही धावपळ करता, काय गरज आहे, पुष्कळ झालं की तुमचं की नाही. तर म्हणाले नाही असं नाही म्हणजे कुबेराने समजा. ते म्हणाले, त्यांनी मला उपदेश केला, मला एक चांगली गोष्ट सांगितली. म्हणे कुबेराने जर आपल्या खजान्यामध्ये भर टाकली नाही तर तोही सुद्धा काम होऊ शकतो आहे की नाही. म्हणून तुमचा खजिना नेहमी भरत राहिला पाहिजे, मग रिता होऊ द्या आहे की नाही. तुम्ही जर तो भरलेला नाही, सतत भरला नाही आणि नुसतं रिकामच होत राहिला, तसं नाही सर, तो भरत राहिला पाहिजे. कर्माचं सूत्र तसंच आहे की नाही. तुम्ही सत्कर्म नाही करत राहणार तर काय होईल आहे, 2 मुश्किल होऊ शकतात की नाही. कारण ते तुम्ही थांबलं की मग ते संपणाच होतं आणि कधीतरी दुसरं होऊ शकतं, ते क्षीण होऊ शकतं, संपू शकतं. म्हणजे ते त्याला रिप्लेनिश म्हणतात, सतत भरत राहिलं पाहिजे की नाही. नाही तर क्षीणे पुण्ये, तुम्ही सत्कर्म केलं ते क्षीण झालं, मर्त्य लोक मिशन, ते स्वर्गात होते, पुन्हा पृथ्वीवर आले, पुन्हा जन्ममरण झालं. एवं त्रयी धर्म अनुप्रपन्ना, त्रयी धर्म म्हणजे तुम्ही कर्मफळ की नाही. अनुप्रपन्ना गतागतम, तर फळ काय, गतागतम कामा जे आहे, कामनांची कामना करतात. सुंदर शब्द आहे, काम 2दा आलं गीतेमध्ये, दुसऱ्या अध्यायात पण आला आहे की नाही. गतागतम, गत आणि आगतम म्हणजे जाणं आणि येणं. गतागतम कामा लभन्ते क्रियापद आहे, पण तुम्हाला मिळतं तुम्हाला. म्हणजे इथे जे म्हटलं आहे की तुम्हाला जे करता ते तुम्हाला त्याचं फळ मिळतं, वाईट किंवा चांगलं. पण हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकता नाही. त्याच्या इथे लिहिलं आहे बघा, सतत सच्चिंतन करीत गेल्या कारणे
शुभ संस्कार मनाच्या पृष्ठभागावर सदा विचरण करीत राहिल्यामुळे सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबल होते. तुम्ही सतत चांगलं चिंतन केलं. आता समजा उदाहरण आपलं हे फक्त, आता इथे आपण 1 तास आहोत, 1.25 तास आहोत, जे काय असेल ते आपण सच्चिंतन करण्याचा प्रयत्न आहे. सच्चिंतन म्हणजे काय? सताचं चिंतन, त्याला सच्चिंतन म्हणतात. सत्तत्वाचं चिंतन. सत काय आहे? ब्रह्म आहे. का? कारण तेच आहे, फक्त दुसरं काही नाही. सत असती, फक्त तेच आहे, ब्रह्म आहे. असत नसती, म्हणून त्याला नासदी सूक्त म्हणतात. ऋग्वेदातलं नासदी सूक्त खूप जगभर फेमस आहे. त्याचं अजूनही लोकांचं डोकं ते हे होतं, डोकं गरगर करतं, इतकं सुंदर आहे ते. न असत की नाही. आता तो वेगळा विषय आहे की नाही. ब्रह्म आहे असं म्हणता येत नाही. ब्रह्म काही सद नाही असं नाही, म्हणजे आहे या अर्थाने डायरेक्ट म्हणता येत नाही, म्हणून इनडायरेक्टली म्हणतात. म्हणून त्याला न असद आहे. न असद म्हणजे सद. ते सद नाही म्हणतात, न असत म्हणजे सद नाही असं नाही, म्हणजे आहे. याचा अर्थ काय? फक्त तेच आहे, म्हणून त्याचं चिंतन करा. जे आहे त्याचं चिंतन करा ना. जे नाही आहे किंवा असल्यासारखं वाटतं त्याचं चिंतन केल्याने काय होईल? ते असंच चिंतन होईल. मग आपण जन्मभर काय करतो? असंच चिंतन करतो. ज्या गोष्टी नाही आहेत किंवा आहेत पण असल्यासारख्या वाटतात, तुम्ही थोडं डोकं जरी वापरलं, आपण थोडंसं डोकं वापरत नाही, हा भाग वेगळा आहे की नाही. आपण थोडंसुद्धा डोकं वापरू शकतो, जास्त डोकं वापरायची गरज नाही, एवढंसं वापरा तुम्ही आहे की नाही. अगदी बारीक वापरा आहे की नाही. आपण काय करतो जन्मभर? ज्या गोष्टी नाही आहे, राहणार नाही आहे, आपल्यापासून दूर जाणार, आपणही राहणार नाही, जग येणार, त्याच गोष्टीचा आपण जन्म पूर्णतः आपण सॅक्रिफाईस करतो, सगळं संपूर्ण आयुष्य त्याच्यावर झोकून देतो बघा. आणि ते करता करता सच्चिंतन करायला वेळच मिळत नाही आपल्याला. असंच चिंतन म्हणजे काय? त्याला ठाकून रामकृष्ण अनित्याचं चिंतन, त्याला असंच चिंतन म्हणतात की नाही. जी गोष्ट नाही राहणार म्हणजे आताही नाही आहे ती की नाही. तुम्हाला आहे अशी दिसते, मग कामापुरती करा तेवढंच, कारण त्याची गरज आहे. धर्म, अर्थ आणि काम हे आपल्याला या जन्मापुरती पाहिजे असतात. आपलं दुर्दैव आहे, आपण काही तेवढे काही भाग्यवान नाही आहे की आपल्याला त्याची गरजच नाही. असे लोक भाग्यवान असतात की नाही. कुछ नाही चाहिए हमको. हे फार सुंदर उदाहरणं आहेत आपल्या, कमीत उदाहरणं तर आहे. शुकदेवांचं फार सुंदर उदाहरण आहे. हमको नाही चाहिए, हमको काही नाही पाहिजे आम्हाला, आहे की नाही. हे अद्भुत उदाहरण आहे ते. त्याचं नुसतं तुम्ही कल्पना केली तुम्हाला कळेल की असं काहीतरी असतं. रामकृष्णांचं आहे, अरे हमको नाही चाहिए. इथे याच्या वचन याच्यात येईल शेवटी, ते नाही म्हणतात ते नाही होऊन जातं. इथे मुक्ती चॅप्टर आहे, त्याच्यातून स्वामींनी म्हटलं आहे की नाही. 2 मार्ग सांगितलं आहे. एक म्हणतात आम्हाला नाही म्हणजे नाही, त्याचं मन पुन्हा तिकडे वळतच नाही. श्रीरामकृष्णाने म्हटलं कांदा नाही खायचं, त्यानं तोंडात कांदा घेतला, घोळवला आणि थुकून दिला. त्यानं पुन्हा मध्ये कांदा खाण्याची इच्छा झाली नाही माझी. आता कुठले आपले ते आपण घोळून पुन्हा खाऊ. ते कितीदा घोळवलं तरी पुन्हा आहे की नाही. कांदेनवमी झाली, आता आपण काय पुन्हा ते कांदेनवमी करतो आणि किती साजरी करतो बघा, आहे की नाही. किंवा ते असतं ना होळीच्या वेळी काहीतरी ते करतात, काहीतरी ते आहे की नाही. थोडी मुभा मिळाली की आपण अगदी काही करायला हे होतो, तयार होतो. म्हणजे काय की सच्चिंतन म्हणजे जे कधीही नसतं असं नसतं, त्याला सच्चिंतन म्हणतात की नाही. जे असतं म्हणजे असतंच, कधी नसतं असं नसतंच, त्याला सच्चिंतन म्हणतात. ते सदाचंच असतं. कारण खरं म्हणजे सदाचाच हा शब्दप्रयोग तर चुकीचा आहे. म्हणून त्याला नासं देऊ शकतो, नसतं म्हणूच नका. कारण नसतं म्हणत तुम्ही कोण? तुम्ही ज्याला हात लावल ते दगडवून जाईल. ते याची गोष्ट आहे ना. त्याला हे होता, त्याला वर मिळाला की शाप मिळाला माहीत नाही. त्यांनी ज्याला हात लावलं ते सोनं होऊन जाईल. सगळ्यात सोनं होतं. आता काय करणार? अन्नाला हात लावलं सोनं होऊन जाईल, कशाला हात लावलं सोनं होऊन जाईल. मग खाणार काय सगळं होते किंवा दगड होऊन जाईल. तो शाप आहे, अभिशाप आहे. मग आपलंही तसंच आहे. म्हणजे म्हणतात की तुम्ही इथे जे सच्चिंतन म्हणजे काय? नित्याचं चिंतन. जी गोष्ट नित्य आहे तुम्हाला कळेल बघा. नित्य काय तुम्हाला कळत नाही ना, अनित्य काय ते कळतं ना, पण ते सुद्धा कळणं कठीण आहे. आता आपण बोलतो आहे इथे की नाही. आता हे पण एक प्रकारे अनित्यच आहे. माझं बोलणं थांबेल, तुमचं ऐकणं थांबेल, मी माझ्या वाटेने जाईल, तुम्ही तुमच्या वाटेने जाणार की नाही. पण याच्यामध्ये हे आपल्याला आवश्यक आहे की नाही. यालाच आपण जग म्हणतो, व्यवहार म्हणतो. पण याच्यामध्ये काय सुद्धा सच्चिंतन आहे. याच्यामध्ये अनित्यामध्ये आपण नित्याचं चिंतन करतो की नाही.
विवेकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो. नेमकं आहे काय, ठीक आहे नाही. फार सुंदर आहे ते, आहे की नाही. आपल्याला मोठ्या लोकांसारखं नाही करणार. त्याने रसगुल्ला आपल्या तोंडात घेतला, घोळवला, याला रसगुल्ला म्हणून फेकून दिला की नाही. पैसे गीतेत म्हटलं आहे समलोष्टाश्म कांचन. हां, सम म्हणजे सारखं, एक सारखं, त्याला सम म्हणतात. लोष्ट म्हणजे मातीचे ढेकूळ, अश्म म्हणजे दगड, कांचन म्हणजे सोनं. म्हणजे काय, सिद्धांताप्रमाणे तिन्ही गोष्टीमध्ये काही फरक नाही आहे. समत्व बुद्धी त्याला अद्वैत बुद्धी म्हणतात. अभेद बुद्धी अखंड एकच आहे की नाही. हे आपण शास्त्रात गीताही म्हणते, शास्त्र म्हणतं, सगळंच म्हणतं. आणि खरं आहे, नाही तर कशाला म्हणाल ते शास्त्र. पण खरं आहे तर आपल्याला आपण ऐकू शकू, जास्तीत जास्त ऐकू पण शकणं कठीण आहे की नाही. श्रवणा अबीर भवीर योन लभ्य. ऐकणारेसुद्धा ना आश्चर्यकारक गीता म्हणते. उपनिषदमध्ये आश्चर्यकारक लोक ऐकतात, हे किती आश्चर्य आहे. हे कोणाला ऐकायचं आहे, काय देणं की नाही, कशाला असल्या गोष्टी कशाला ऐकायचं आहे आपण, आहे की नाही. काही थोडंसं आपल्या मनोरंजनात्मक असेल तर मग आपण ऐकायला गर्दी करू की नाही. पण ज्याचं आपल्याला मनोरंजन होत नाही असं वाटतं, होतं पण आपलं त्याचे संस्कार नाही आहे, मग आपण ते कशाला वळू नाही. पण जे वळतात ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे की नाही, त्यांना पदवी द्यायला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे. कारण ते ऐकतात, कमीत कमी 10-20 लोक ऐकतात. फार आश्चर्य आहे ते. असं कोण म्हणतं, शास्त्र म्हणतं, गीता म्हणते की नाही. मग शास्त्र म्हणतं समलोष्टाश्म कांचे, तिन्ही गोष्टी ठेवा ना, सगळ्या समान आहेत. आपण ऐकतो, आपलं पण कौतुक करायला पाहिजे, प्रशंसा करायला पाहिजे. पण काही लोक त्याच्या पुढे जातात, नुसतं ऐकत नाही, ते करतात. श्रीरामकृष्ण हातामध्ये रुपया घेतला आणि माती घेतली, माती रुपया, रुपया माती, रुपया माती. म्हणजे इकडे रुपया ठेवला, इकडे माती ठेवली, आहे की नाही. मग इकडे रुपया ठेवली, माती ठेवली, दोन्ही समान आहेत, आणि गंगेमध्ये विसर्जन करून टाकलं. त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये पुन्हा ते रुपया मातीचे काही विचार आले नाही. काय स्ट्रॉंग मन असेल बघा, काय प्रचंड स्ट्रेंथ असेल त्या मनामध्ये. कल्पना करू शकतो आपण, नाही करू शकत, मला तर नाही करता येत, आहे की नाही. कल्पना करणंसुद्धा कठीण आहे. त्यांना एक दिवशी इच्छा झाली जरीचे कपडे घालावे, आहे की नाही, म्हणजे राजसिक व्हावं. करदोडा घाला चांदीचा, आणि ते गाद्या गिरद्या पूर्वीच्या काळी तुम्हाला जमीनदार माहीत असेल, आहे की नाही. मग हुक्का, चांदीचा हुक्का, असा हुक्का. मग ते सगळं त्यांचे ते हे होते जमीनदार, मथुरबाबू विश्वास, मथुरामोहन विश्वास, त्यांनी सगळी तयारी करून दिली. मग शहरात बसले तर गद्यावर असा हुक्का ओढतात, जे लोक करतात ना, जे ऐश करणारे लोक असतात ते करतात. त्यांचे सगळे त्यांनी ते ॲक्टिंग केली, सगळे असे कोण होते तिकडून बदले, सगळे घेतले. आणि मग त्यांनी त्याची शिसारी रसवंड आहे, त्यांना त्याची शिसारी आली आणि ते सगळं फेकून दिलं. म्हणून पुन्हा त्यांना कधी मनात आलं नाही ते की जस्ट तुम्ही इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन करा, आहे की नाही. 1,000 रुपयाची शाल, ती आता 1000 म्हणजे त्याची आजची किंमत किती असेल तुम्ही कल्पना करा. कल्पना ती करतात की 10,000 पटीने त्याची जास्त किंमत आज, आहे की नाही. त्यांना भेट म्हणून दिली शाल, आहे की नाही. त्याने म्हटलं बाबा शाल, इतकी महागडी शाल, इतकी किमती शाल त्याने अंगावर घातली. आणि मग अरे यालाच शाल म्हणतात, जे साध्या गोधडीने काम होतं त्या शालीने तर आहे काय विशेष विवेक बघा, आहे की नाही. कशाचे मारायचं ते, आहे की नाही. 1000 रुपयाच्या जोड्याने जे होते 10,000 20,000 जोड्याने तेच होतं, आहे की नाही. हा विवेक आहे बघा. कशाला एवढं करायचं. जे मन आपण देवाला द्यायचं, उच्च चिंतनाला द्यायचं, सच्चिंतनाला द्यायचं, त्यामुळे फालतू गोष्टीसाठी खर्च करतो आहे. वी आर वेस्टिंग अवर टाईम, वेस्टिंग अवर मेंटल एनर्जी, सगळं वेस्ट करतो आहे आपण. हे केलं की तुम्ही सच्चिंतन कसं करणार. म्हणून ती श्रीरामकृष्ण म्हणतात की तिथल्या त्यांचा भाऊ, मोठा भाऊ तिथे नोकरी करत होता, पुजारी, मुख्य पुजारी होता कालीपतीचा त्या दक्षिणेश्वरला, आहे की नाही. आता मोठा भाऊ आहे म्हणजे तिथे त्यांना आपोआपच यांचा लग्गाला गेला, यांची शिफारस होईल, आहे की नाही. आणि यांचं खूप उच्च चारित्र्य, उच्च विचार, उच्च वागणं हे सगळं बघून ते फार प्रभावित झाले. आणि त्यांची इच्छा होती की या भावाने पण जबाबदारी घ्यावी पूजेची मंदिरातल्या. आणि हे असं म्हणतील म्हणून यांना लपत होते कुठे, त्यांच्या ते दिसले दूर जायचे ते, आहे की नाही. म्हणजे आपण त्यांच्या नजरेस पडू नये, कारण ते पडले तर विचारतील की तुम्ही इथे काम करा, आम्ही तुम्हाला घेतो, नोकरी देतो. मोठी चांगली नोकरी आहे ती, आहे की नाही. पण तसं होऊ नये. मग त्याला मला म्हणालं गेलं मला तुमच्याकडे नोकरी नाही करायची, म्हणजे त्यांचा अपमान होईल ना देणाऱ्याचा, की नाही. अशी पाळी माझ्यावर येऊ नये म्हणून ते दुर्घटनेला पाहिजे, त्यांच्या नजरेस पडायचं नाही. पण एक दिवशी काय झालं अचानक, आता काय नोकरी करण्यासाठी माणसं आपली शिफारस मागत असतात, ओ आम्हाला आमचं काम करा, आमचं काम करा. ते लागू नये म्हणून करतात. इथं उलटा आहे प्रकार, किती उलटा प्रकार आहे बघा. आपण जे पाहिजे पर्यंत ते होऊ नयेचा प्रयत्न करतात,
त्या भावाने म्हटलं तू नोकरी करणार तर तू होईल कसं, आय डोंट केअर, माझी पर्वा नाही. त्यांनी उत्तर पण दिलं, भावाला काही समज नाही, भावाचं नाव रामकुमार होतं की नाही. त्यांनी म्हटलं हा शिकत नाही, काही व्यवसाय शिकत नाही, अभ्यास करत नाही, काही करत नाही, याचं मग करणार काय, पोट कसं भरणार, असं थोडी भावानी, मोठ्या भावानी कानउघाडणी केली. तर त्यांनी उत्तर दिलं, मला असं करायचं आहे की ज्याने माझं जीवन धन्य होईल की नाही. आता कोणत्या भावाने असं उत्तर दिलं कोणाला समजणार, कोणाला समजणार नाही की नाही. मला देवाची सेवा करायची, मला माणसाची सेवा नाही करायची की नाही. आणि जन्मभर त्यांनी पाळलं, नोकरी नाही केली त्यांनी, सही पण नाही करायचे ते की नाही. मला करायचं, माझा तो अभिमानच नाही मला की नाही. किती अद्भुत आहे बघा. त्यांनी म्हटलं मग ठीक आहे, मग त्यानंतर येईल की तुम्ही दगेनवी सांभाळून केलं, मग त्यांनी थोडी नोकरी वगैरे केली ती की नाही. म्हणजे असंच चिंतन घडू नये, असंच चिंतन घडू नये याच्यासाठी करणारे काही लोक असतात, पण किती असतात तुम्ही मोजू नका आहे की नाही. धरून चाला की नसतात नाही, कारण जे असतात ते आपल्या याच्यात बसणारे नसतात, ते वेगळ्याच स्तराचे, वेगळ्याच दर्जाचे, वेगळ्याच प्रकारचे लोक असतात आहे की नाही. मग आपण त्यांना संत म्हणतो, त्यांना आपण अवतारी पुरुष म्हणतो आहे की नाही. आपण ते म्हणतो नाही, मी आता ते ज्ञानेश्वर महाराज की 750 वर्ष झाले आहे की नाही, ते थोडी जास्त झाले. आता त्यांच्या पालखीवर हजारो लाखो लोक जातात भजन करत. काय अद्भुत असतं बघा. तुमच्या डोळ्यात पाणी येईल ते बघून, दृश्य बघून. अरे 21 वर्षाचा तरुण, ज्याला काही नसतं, स्टँडी नसते त्याला आहे की, त्याला उभं राहायला 2 फूट जागा नसते, आणि त्याच्यासाठी एवढे हजारो लोक त्याच्या रथाबरोबर अगदी दंग होऊन उन्मत्तासारखे जात असतात. भक्तीने रसात न्हालेले लोक असतात. काय आश्चर्य आहे. आपल्या मग एक माणूस येत नाही, आपलं एक जण प्रेम करत नाही. या म्हणून 750 वर्ष झाले ना अजूनही प्रेम करतात. तो पांडुरंग होऊन किती वर्ष झाले, पांडुरंग म्हणजे कृष्ण आहे, तो कमरेवर हात दिलेला, त्याला 5000 वर्ष झाले, अजूनही त्यासाठी लोक वेडे होतात. त्याचं आपलं एक क्षण, एक त्याचं दर्शन व्हावं म्हणून की नाही. ते पुरीला बघा, पुरी कृष्णच आहे तो की नाही. त्याची रथयात्रा, हजारो लाखो लोक असतात रथयात्रेमध्ये. त्या पुरीचं, त्या जगन्नाथाचं दर्शन घ्यायला, अरे राम राम राम, तुमच्या अंगावर ते एकदम लोटतात. आम्ही ज्यावेळी पुरी गेलो त्यावेळी नव्हतं, आता अशी गर्दी असते विचार नका. एक क्षण उभं राहता येत नाही, खाली पडतात लोक आहे की नाही. तुम्ही द्वारकेत जा, तोही कृष्णच आहे की नाही. द्वारकाधीश म्हणजे कृष्णच आहे, तो द्वारकेला गेला कृष्ण आहे तो. तुम्ही तिथं बघा काय नाही, काय गर्देशन, काय लोक एवढ्यासाठी येतात, का तीर्थ करतात तिथे म्हणजे काय. म्हणजे एकतर लोक वेडे आहेत आहे की नाही, असंच म्हणायला पाहिजे ना. नाही तर ज्यांना वेडे आहे म्हणा ते वेडे आहेत असं म्हणावं लागेल की नाही. याचा अर्थ काय, तिथे काहीतरी सत आहे की सत आहे म्हणून लोक तीर्थयात्रा करतात ना, म्हणून लोक वारी करतात ना. तरुण मुलंसुद्धा आजकाल म्हणतात ते IT वारी वगैरे असते, त्या तरुण मुली जातात. त्यांना कितपत भाव आहे वगैरे हा प्रश्न, पण जातात तर खरं. त्यांना इच्छा तर होते, काही असो, त्याचं थ्रिल असो काय असो, पण काहीतरी आहे ना. इकडे तिकडे जाता, जंगलात जाऊन न पिता आणि गडबड न करता ते देवाच्याच वारीत जातात. केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्यात तो संस्कार निर्माण आहे ना, एक संस्कार आहे. तर कशाला जाईल कोणी, उगाच कोणी आपले वेळ खर्च करत नाही, पैसे खर्च नाही, एनर्जी खर्च करत नाही. त्यात काहीतरी आहे, त्याला सच्चिंतन म्हणतात. तुम्ही स्वतःशी कोणत्या ना कोणत्या वेळेस जोडण्याचा प्रयत्न करता, कधी नाही ते, पण त्याचं फळ फार मोठं आहे नाही. त्याचं फळ म्हणजे इतकं मोठं आहे. जिज्ञासूरूप योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. तुम्ही नुसतं तिकडे जरी तोंड जरी वळवलं असं गीता म्हणते की नाही, तुम्ही केलं नाही, नुसतं ते तिकडे दृष्टी जरी टाकली, शब्द ब्रह्माती वर्तते. शब्दब्रह्म म्हणजे कर्मफळ, वेदांनी सांगितलेलं कर्मफळ, त्याला शब्दब्रह्म म्हणतात. म्हणजे वेदांनी सांगितलं कर्मफळ, त्याला शब्दब्रह्म अतिवर्तते. नुसतं ती काय कल्पना आहेत बघा आहे की नाही, काय अद्भुत कल्पना आहे. म्हणजे तुम्हाला थोडी जरी तुम्ही केलं तिकडे तरी तुम्ही शुद्ध होता. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. तुमचं त्राण होतं. अगदी थोडं जरी केलं तरी म्हणजे तुम्हाला काही जास्ती सांगतच नाही. अर्थात त्यांना माहिती आहे का हेही करणार नाही, एवढंसंही करणार नाही हे लोक, म्हणून आपण आपल्या बुद्धीचा एवढंसुद्धा वापर करत नाही या अर्थाने म्हणतो आहे की नाही. जन्मभर आपण बुद्धीचा वापरच करत नाही, मेंदूचा वापरच करत नाही. मेंदूचा वापर करत नाही असं कसं म्हणता. आपण करतो, पण ते सगळं असत कार्यासाठी करतो, स्वतःसाठी नाही करत. लक्षात. मग हे सगळं त्यांना माहीत असतं, शहाण्या लोकांना माहीत असतं की नाही. याच्या पलीकडे गेल्यास त्यांना माहीत असतं, म्हणून ते सतत प्रयत्न करतात, सांगतात आहे की नाही. ते सांगणं ऐकणं त्यालाच सच्चिंतन म्हणतात की नाही.
मी त्यांचं दर्शन घेणे सच्चिंतनाचा भाग आहे. देवाचं दर्शन घेणं सच्चिंतनाचा भाग आहे. तुम्ही तोंड दाखवलं देवाला, त्याच्यासमोर उभे झाले, तुम्ही त्याला बघितलं म्हणजे त्यांनी पण तुम्हाला बघितलं आहे की नाही. देवाने पण तुम्हाला बघितलं आहे. तुमची दृष्टी देवावर पडली म्हणजे देवाची दृष्टी पण तुमच्यावर पडलेली आहे की नाही. तुम्ही आंधळे असाल, कोणी एखादा आंधळ असाल, ती गोष्ट सांगत नाही मी, आहे की नाही. ती वृद्धा काही देवाला बघू शकत नाही. तिला माहिती आहे मला डोळेच नाही, मी देवाला काय बघणार. पण ती म्हणते मला बघता येत नाही, देव तुम्हाला बघतोय. ते काय कमी आहे काय की नाही. काय अद्भुत आहे बघ, ते सगळं सच्चिंतन आहे की नाही. म्हणजे तुम्ही त्या इथे जे म्हटलं आहे की आपल्या तिथे अच्छा मुक्तीकडे गेलो आपण एकदम. त्या मुक्तीमध्ये त्या चॅप्टरमध्ये ते आहे. स्वामीजी म्हणाले जर म्हटलं ती एक मिनिट असो. हां, सतत सच्चिंतन करीत गेल्या कारणे शुभ संस्कार मनाच्या पृष्ठभागावर सदा विचरण करीत राहिल्यामुळे सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबल होते आणि त्याचे फळ म्हणजे हेच की आपण इंद्रियांवर, इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोघांवर असं म्हणतात की जय मिळवण्यास समर्थ बनतो. आज आपल्या मनावर आपला ताबा नाही आहे. मनावर ताबा नाही म्हणजे कर्मेंद्रियावर ताबा नाही आहे आणि ज्ञानेंद्रियावर ताबा नाही. याचा अर्थ मनावर ताबा नाही असा होतो की नाही. कारण काय, कारण तुम्ही हेच नाही केलं ते कसं होणार. आणि तुम्हाला मनावर ताबा करणार कसं तुम्ही. कारण मन थोडीच तुमच्याकडे सोबत आहे काही. मन तर फार सूक्ष्म आहे. तुमचे इंद्रियसुद्धा सूक्ष्म आहे की नाही. त्याचं सूक्ष्मावर ताबा कसं, जितकी गोष्ट सूक्ष्म त्याच्यात ताबा मिळणं फार कठीण असतं आहे की नाही. मी तर फार सूक्ष्म आहे. मन तर त्याचे पहिला सूक्ष्म आहे की नाही. तर 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. अर्जुन म्हणतो हे असं का होतं की आम्हाला करायची इच्छा नसते आणि जबरदस्तीने आमच्याकडनं अशा वाईट गोष्टी का केल्या जातात. तर कृष्ण म्हणतो भगवान त्या शंकराचार्यांनी याची हे केलेली आहे, भगवान शब्दाची व्याख्या केली आहे की नाही. ते अवघड आहे म्हणून ते जाऊ दे आपण म्हणून ते म्हणतात इंद्रिया आणि परान्याहू. म्हणजे इंद्रिय फार सूक्ष्म आहे पण त्याच्यात सूक्ष्म काय आहे. इंद्रिया आणि परान्याहू, इंद्रियेभ्य परम म्हणा. इंद्रियांपेक्षा मनश्रेष्ठ म्हणजे खूप सूक्ष्म आहे. मनसस्तु पराबुद्धी, मनापेक्षा बुद्धी खूप श्रेष्ठ आहे. म्हणजे याचा प्रकाश मनावर पडतो, बुद्धीचा प्रकाश मनावर पडतो. यो बुद्धे परतस, पण त्याच्यावर बुद्धीला तुम्ही कंट्रोल करण्यासाठी, कारण बुद्धी तुमची भरकटवते की नाही. बुद्धी मनाला कंट्रोल करते पण बुद्धीलासुद्धा भरकटवलं जातं. कारण बुद्धी तुमची भ्रष्ट झाली की तुमचं मन भ्रष्ट होतं, मग तुमच्या क्रिया भ्रष्ट होतात. त्याला आपण कर्मेंद्रियाने हे होतं म्हणजे तुमच्या हाताब्यात राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस. जो आहे त्या बुद्धीला कंट्रोल करतो आणखी वेगळाच आहे, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एवं बुद्धे परम बुद्ध्वा, असं जाणून अर्जुना सौस्तभ्यात स्वतःचं कंट्रोल करा. जय शत्रू महाबाहो कामरूपम दुरा. जही म्हणजे संपवा त्याला. शत्रू आहे तो, शत्रूला संपवलंच पाहिजे. पांडवांनी केलं नाही की नाही. पांडवांना शत्रू कोण हेच माहीत नव्हतं. त्याला म्हणतात शत्रुबोध. हा शब्द फार छान आहे आजकाल. आणि शत्रुबोधच नाही आहे, हा शत्रुबोध फार आवश्यक आहे. आपल्याला आपले शत्रू म्हणजे जही शत्रू, गीतेत पुष्कळ झालं आहे. जय शत्रू महाबाहो. हे महाबाहो अर्जुना तू पराक्रमी आहे, पण पराक्रम तुझा काय कामाचा. तुला शत्रूच ओळखता येत नाही. हा दुर्योधन तुझा शत्रू आहे, धृतराष्ट्र शत्रू आहे, भीष्म शत्रू आहे, द्रोण शत्रू आहे. तुझे नाही आहेत ते. दुसऱ्या बाजूला आहे. आपल्या बाजूला मित्र असतात, दुसऱ्या बाजूला शत्रू असतात. ते दुसऱ्या बाजूला शत्रू आहेत. ते शत्रूला साथ देणारे पण शत्रू असतात. हे केव्हा कळणार. भारताला कळलं नाही, आजही नाही कळत. आपण शत्रूला सळतो, शत्रूला मित्र म्हणतो, ते आपला घात करतात की नाही. जय शत्रू महाबाहो कामरूपम दुरादेव.
ते फार कठीण शत्रू आहेत. पण आपला शत्रूच नाही ओळखता आला. आपण जे शत्रू आहेत आपल्या जीवावर उठलेले आहेत. कौरव पांडवांच्या जीवावर उठले होते. हे अनेकदा सिद्ध झालं होतं. कितीदा सिद्ध व्हायचं आहे नाही. 700, 800, 1000 वर्ष आपलं सिद्ध नाही करता आलं अजून आपले शत्रू कोण आहेत. तरी इतकं आपलं छळलं, इतका नाश केला, इतकं सतावलं तरी अजून ते आपलेच आहेत म्हणतो की नाही. म्हणजे जही शत्रू महाभय शत्रू आहे. हा शत्रुबोध आपल्याला माहीत पाहिजे. आपल्या आतले शत्रू कोणते. त्यांना शत्रू आहे त्यांना मित्र म्हटलं तर ते जसं कर्णाने दुर्योधनाला मित्र म्हटलं, परिणाम काय झाला आहे की नाही. त्याची साथ दिली शेवटपर्यंत, परिणाम काय झाला. तोही गेला, हाही गेला आणि त्याच्यावर सगळेजण गेले की नाही. अरे तो मित्र कसा होऊ शकतो. तुम्ही जर चांगले आहात तर तुमचा चांगला असाल खरं तर तुमचा वाईट मित्र कसा असू शकतो. तुम्ही त्याच्यात कसे काय इंटरेस्ट घेऊ शकता, त्यात कसे काय तिथे रमू शकता. शक्य आहे का ते. तुमच्या स्वभावात बसेल का. जे आपलं तिथे आपण ते करू काय. मग तिथे करतो कसं, तिथे राहतो कसं. कर्णस्कंधा अमनिशी म्हणजे अविचारी अविवेकी. तस्य मूले धृतराष्ट्र अमनिषी. हा धृतराष्ट्र अमनिशी आहे, अविचारी आहे. त्या पापवृक्षाचं मूळ आहे तो. तो तुमचा काका कसा आहे. काका नाही आहे तो कट्टर शत्रू आहे तुमचा. हा तुम्हाला ते ओळखताच येत नाही. त्यासाठी एवढं युद्ध व्हावं लागते. इतके वर्ष जावे लागतात. इतक्यात तरी तुम्हाला छळलं आहे. ते द्रौपदीचं वस्त्रमध्ये तर आणखी पराकुटीचा प्रॉब्लेम आहे तो. केवढी मोठी घटना आहे ती. तरी म्हणतात आम्हाला नको आहे. तुम्हाला अजूनही शत्रू ओळखता येत नाही. म्हणजे ते शत्रू आहे इतक्यादा महाभारताने सांगितलेलं आहे, इतक्या प्रकारे सांगितलं आहे महाभारताने व्यासांनी, तर आपल्याला थक्कवून जातं. तरी त्या भीष्मांनाही वाटत नाही हे साईट आहे, ह्यांनाही वाटत नाही. कधी त्यांना 2 थापड म्हणायची ते इच्छा होत नाही आहे की नाही. एका थापड्यातून ते शिवांच्या खाली पाडलं असतं त्यांना. इतके सगळे जबरदस्त पराक्रमी होते. जबरदस्त ज्यात शक्य हे होती, सामर्थ्य होतं. त्याचा उपयोग काय आहे. तुमच्या सामर्थ्याचा, तुमच्या ज्ञानाचा त्याचा उपयोग काय आहे की नाही. तुम्हाला जर ते कळत नसेल. जही शत्रू महाबाहो का म्हणजे ते कामरूपम दुरासदम. सुंदर आहे. कामरूपम हे सगळे शत्रू आहेत. फक्त ते रूप पालटून आलेले आहेत की नाही. त्याला छद्मी म्हणतात, त्याला स्लिपिंग सेल्स म्हणतात. आजकाल बरेच नाव आहेत त्याच्यामध्ये की नाही. तुमच्यातच छुपे आहेत ते शत्रू आहेत. कामरूप सगळे काम क्रोध लोभ हे सगळे तुमच्यात छपलेले आहे, रोपलेले. त्यांना बाहेर काढा, जर संपवा, त्यांना मारून टाका, जिवंत ठेवू नका. म्हणून गीतेत शंकर एक झालं आहे. आपण तो शत्रुबुद्धी विनाश आहे म्हणतो ना, आहे की नाही. पण इथे शत्रुबुद्धी विनाश आणि शत्रुबुद्धी पाहिजे. कारण शत्रुबुद्धी नसेल तर तुम्हाला ते तसे करतील. तुमचा विनाश काही सगळ्यांचा विनाश करतील. विनाशायचे दुष्कृताम. दुष्कृता म्हणजे जे दुष्कृत्य करणारे. आता कौरवाने जन्मभर दुष्कृत्यच केलं. एकदा, दोनदा, तीनदा, इतकेदा सिद्ध. आणखी कितीदा सिद्ध व्हावं लागतं. आपलं कितीदा सिद्ध करावं लागतं. अरे इतकेदा झालं की तो पृथ्वीराज चव्हाणाने एकदा त्यांनी त्याला सोडून द्या, दुसरा सोडून द्या. अरे कितीदा तुम्हाला सिद्ध करावं लागेल. इतका वेळेपणा. सूत्र काय आहे, सिद्धांत काय आहे, गीता काय सांगते. परित्राणाय साधूना विनाशाय. जर चांगल्याचं रक्षण व्हायचं असेल, स्वतःचं रक्षण व्हायचं, असताचा नाश करा. तशी धर्माची संस्थापना होते. लॉ अँड ऑर्डर आणि सच्चिंतन सदाची कशी होते. जगामध्ये चांगलं कसं राहील. हे दुष्कृताम विनाशाय. नाश नाही, विनाशाय दुष्कृताम. म्हणजे आपल्या आत आणि बाहेर दोन्ही एकच नियम लागू होतो नाही. तुम्ही आत जे शत्रू आहेत त्यांचा तुम्ही विनाश नाही केला तर तुमचं रक्षण नाही होणार. परित्राण होणार. परित्राण म्हणजे म्हणजे समजतात. त्राण म्हणजे रक्षण. सर्व बाजूने तुमचं रक्षण होईल आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्ही जर चांगले बोलले, चांगलं काम केलं, चांगले विचार चिंतले तर तुमच्या बाजूने हजारो लाखो देवदूतांपर्यंत तुमचं रक्षण होईल आहे. ते कमांडोज असतात ना, ब्लॅक कमांडोज, VIP ला घेरून असतात, सतत रक्षण करत असतात. तसंच तुमचे चांगले विचार, चांगलं उच्चार म्हणजे बोलणं आणि चांगली वागणूक म्हणजे चांगले कर्म हे लाखो हजारो म्हणतात स्वामीजी, देवदूतांप्रमाणे तुमचं. आणि त्याच्या उलटं जर झालं, तुमचे वाईट विचार, वाईट बोलणं किंवा वाईट वागणूक हे तुमचा घात करतात. ज्याप्रमाणे
वाघ, स्वामीजीने वाघच म्हटलं आहे. वाघ हा दबाव धरून बसतो आणि त्याच्या आटोक्यात आला की वक्षावर काय करतो, एक झेप घेतो आणि त्यात चंदावणकर टाकतो. तसेच तुम्हाला कळणारही नाही, माणसाला कळतं नाही आहे. इतकं मोठं नुकसान होतं. ते नुकसान कोणी केलं आहे? नुकसान कोणी केलं नाही, तुम्हीच तुमचं नुकसान केलं आहे. ते नुकसान कसं केलं? वाईट विचार, वाईट आचार, वाईट बोलणं, हे आपल्याला कळत नाही आहे. कारण ते सगळं असताला जोडून असतं. जे जे असताला जोडून असतं ते नाशक असतं आणि जे सताला जोडून असतं ते काय असतं? रक्षक असतं, आहे की नाही? ते आपलं रक्षण करतं. सोपी आहे की नाही? पण असंच असतं. आपल्याला काय, आपल्या हातात काही नाही आहे ते, आहे की नाही? आपल्या हातात कोणाच्या हातात आहे? कोणाच्याच हातात नाही आहे की नाही? आपण आजारी पडतो, डॉक्टरकडे जातो, औषध घेतो बरे होतो, आहे की नाही? आजारी पडून जायचंच नाही म्हटलं, नाही मला नाही जायचं डॉक्टरकडे, बघून गेलं काय होत होतं. अरे काय व्हायचं, काय बघायचं काय त्याच्यामध्ये, आहे की नाही? आपले उपाय करावे लागतात, कारण नियम आहे तसा, की नाही? तुम्हाला बरं व्हायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा, की नाही? तुम्हाला चांगलं काय कळलं पाहिजे आणि वाईट काय कळलं पाहिजे, वाईटाला दूर ठेवा, चांगल्या जवळ राहा, की नाही? म्हणून म्हणतात स्वामी आणखी एक सर्वोच्च प्रेरणा आहे, की नाही? म्हणतात हां, आणि ह्याचे म्हणजे हेच की आपण इंद्रियांवर जय मिळवण्यास समर्थ होतो. फार कठीण आहे ते. अर्जुना इंद्रियजयी होता, की नाही? म्हणून अर्जुनाचं खूप नाव आहे. तो जितेंद्रिय होता, म्हणून त्यांनी ते ब्रह्मास्त्र टाकलं आणि परत घेतलं. अश्वत्थाम्याने टाकलं, मला नाही परत घेतलं, माझ्या इंद्रियावर जय नाही म्हणतो तो. महाभारत. व्यासाने त्याची खूप, कृष्णाने त्याला शाप दिला. शेवटी एकच शाप आहे कृष्णाने दिलेला अश्वत्थामाला. अश्वत्थामाचं चरित्र म्हणजे अद्भुतच आहे. त्याच्यावर खूप अभ्यास व्हायला पाहिजे महाभारतामध्ये. सगळ्यांचं होतं म्हणून अश्वत्थामाला कोणी म्हणत नाही. म्हणून अश्वत्थामाचं चरित्र म्हणजे एक चांगला माणूस कसा वाईट होऊ शकतो आणि किती वाईट होऊ शकतो, किती वाईट न होऊ, कोणत्या टोकाला जाऊ शकतो, हे म्हणजे अश्वत्थामाचं उदाहरण आहे की नाही? म्हणजे दुर्योधन जेवढा वाईट नव्हता त्याच्यापेक्षा किती कर्ण पलीकडे जातात आणि कर्णाच्याही पलीकडे तो अश्वत्थामा गेला. अश्वत्थामाचं इतका पतित झालेला दुसरं चरित्र महाभारतात नाही आहे. पण तो वेगळा विषय आहे, त्याच्यासाठी बरंच स्टडी पाहिजे. असो, इथे म्हणतात स्वामीजी, आणि तेव्हाच कुठे चारित्र्य यथार्थपणे प्रतिष्ठित होते, केवळ तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होतो. आता तो सत्य स्वतः सत्यस्वरूप झालेला आहे की नाही? त्याला सत्य मिळतं नाही, तो स्वतः सत्य होऊन जातो. त्यालाच आपण संत म्हणतो, त्यालाच आपण अवतार म्हणतो. ते आदर्श असतात, आहे की नाही? युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल. स्वामीजी म्हणतात तुमचे नायक हे स्पिरिच्युअल असायला पाहिजे. शिवाजी महाराज हे काय होते? शिवाजी महाराज हे नुसते राजे नव्हते, हिंदवी स्वराज्याचे स्थापक नव्हते, ते होतेच, पण ते चारित्र्यवान म्हणजे आध्यात्मिक राजे होते, स्पिरिच्युअल किंग होते. म्हणून त्यांचं नाव एवढं लक्षात ठेवा. नुसते राजे नव्हते, सगळ्यात सत्प्रवृत्ती होत्या त्यांच्यामध्ये. जे केलं ते महानच होते की नाही? त्यांचं नाव काय काय अजरामर आहे बघा, किती अद्भुत चरित्र आहे ते. पण ते राजे आहेत, म्हणजे काही संत नाही आहेत, पण ते स्पिरिच्युअल किंग आहेत, लक्षात ठेवा. म्हणून स्वामी इथे म्हणतात केवळ तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होतो. असाच मनुष्य कायमचा निर्धास्त होऊ शकतो. पतनाचे भयही त्याला स्पर्श करू शकत नाही की नाही? त्याच्या हातून मग कोणते दुष्कृत्य घडणे शक्य नाही. तुम्ही त्याला कुठेही सोडा, कुणाच्याही संगतीत ठेवा, त्याला कसलाच धोका नाही. असं असू शकतं. कल्पना करा तुम्ही, असं असू शकतं. तुम्ही बघा सगळे संत बघा, आहे की नाही? काय अद्भुत त्यांचे चरित्र आहे की नाही? इथं बाकीचे लोक काही कारण नसतं ना, उगाच जातात तिकडे तिकडे, आहे की नाही? नात्मानमवसादयेत गीता सांगते. अरे तुम्ही स्वतःची किंमत कमी करू नका. नात्मानमवसादयेत उद्धरेत आत्मनात्मन. गीता म्हणते अरे तुम्ही स्वतःचं किंमत वाढवा. तुम्ही चूक करता, वाईट गोष्टी करता, तेव्हा तुम्ही स्वतःला डिव्हॅल्यू करता, तुम्ही स्वतःची किंमत कमी करता. तरुण लोक जेव्हा वाईट वागतात तेव्हा त्याची किंमत ती कमी होते. अरे किती कमी करणार तुम्ही किंमत तोची? मग गुन्हे करतात, तुरुंगात जातात, वर जातात, लटकतात. व्हॉट इज दिस? याचा अर्थ काय? आपण तो नात्मान मवसादे उद्धरे दात. अरे सतत वर जाण्याचा प्रयत्न करा, खाली जाण्याचा प्रयत्न, पडू नका. स्वतःची किंमत वाढा, व्हॅल्यू आहे त्याला, व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात. स्वतःमध्ये सतत व्हॅल्यू ॲड करा. तुम्ही जसं बसला इथे, तुम्ही व्हॅल्यू ॲड करतात. आपण जे चांगलं ऐकतो त्याच्यामध्ये आपण आपल्या याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड करतो आहे. जर कापूस असतो, कापसात जेव्हा वस्त्र होतं तेव्हा ते व्हॅल्यू ॲड करतो. जेव्हा त्याला रंगीत करतो त्याला व्हॅल्यू ॲड होतं. त्याचं कपडे शिवतो ते ॲडिशन ऑफ व्हॅल्यू आहे. मग त्याला धुतो, त्याला इस्त्री करतो, कपडे धुतो आणि अंगावर घालतो. ते प्रत्येक स्टेजला त्याचं व्हॅल्यू ॲडिशन आहे. तसं आपल्या जीवनामध्ये प्रत्येक स्टेजला आपलं व्हॅल्यू ॲडिशन. पण सगळ्यात शेवटी काय होतं?
आता सांगता येते. कायमचा निर्धार होऊ शकतो. पतनाचे भय त्याला स्पर्श करू शकत नाही. तो आता अवसादन होत नाही, खाली पडणारच नाही कधी. कुणाच्याही संगतीत ठेवा, त्याला कसलाच धोका नाही. आता ही सुद्धा मोठी गोष्ट नाही आहे, पण खूप मोठी गोष्ट आहे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये हे इतकी उंची गाठणंसुद्धा कठीण आहे की तुम्हाला काही धोकाच नाही आहे, तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. कोण सुरक्षित आहे जगामध्ये? केव्हा काय होत सांगता येत नाही, आहे की नाही. कोणता लोभ कोणाला माणसाला शिरेल, कोणती चूक केव्हा केलं काही सांगता येत नाही. परंतु असं असतं की त्याच्यातून तो पलीकडे जातो. पण स्वामीजी ते सुंदर म्हणतात, हे सगळं गीतेवरचं आहे, असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अशी अधिक उच्च अशी एक अवस्था आहे. म्हणजे हीच एवढी उच्च अवस्था आहे, त्याच्यापेक्षा आणखी उच्च अवस्था आहे. ती कोणती अवस्था असेल की नाही? आपल्याला कोणती अवस्था असेल आणखी? हीच तेवढी उच्च अवस्था आहे की आपल्याला काही धोका नाही, निर्दोष झाले आपण, आपलं काही याला काही त्रास होणार नाही की नाही. म्हणजे आणखी एक अवस्था आहे आणि तिने सुंदर सांगितली, ती म्हणजे मुमुक्षुत्व, मुमुक्षा, मुक्तीची इच्छा, की नाही. म्हणून ते शंकराचे म्हटलं आहे, मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम. हे अतिशय दुर्लभ आहेत. विवेक चूडामणी शंकराचार्य ग्रंथ आहेत, अतिशय दुर्लभ आहेत. मनुष्यत्व मिळणं, मनुष्यजन्म मिळणं, सत्संगती मिळणं, ही सत्संगती आहे, याला सत्संग म्हणतात, आहे की नाही. आणि महापुरुष संश्रया, मोठ्या माणसांच्या आश्रयात. आणि मोठे म्हणजे आता तसं म्हणतो ना, पालखी जाते त्याच्यावर लोक जातात, तो सत्संग आहे. ते जाऊन 700 वर्षाला झाले कुठे, गेले कुठे? ते तिथंच आहेत, आपल्यातच आहेत ते. तुम्हा आम्हाला इतकं भावत नसेल, पण भक्तांना भावतं. आपण ज्ञानेश्वर मानून जातो आहे की नाही. तो सत्संग आहे. तो तुम्ही देवाचं दर्शन, तो सत्संग आहे म्हणतात. ते इथे असे प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षा अधिक उच्च अंशी एक व्यवस्था आहे, आणि ती म्हणजे मुमुक्षा. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. तुम्ही मनुष्य आहात, 2 पायावर उभे राहणारे, हसू रडू शकणारे, आणि तुमच्यामध्ये जर मुक्तीची इच्छा असेल, बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असेल, भवसागराच्या पार जाण्याची, ती म्हणते ह्या निर्दोषतेपेक्षा उच्च अवस्था आहे, त्याला म्हणतात. म्हणजे मुमुक्षुत्व हे किती संपन्न, म्हणजे महान गोष्ट लक्षात ठेवा, आहे की नाही. म्हणजे तुम्हाला बंधनाची जाणीव होणं हे किती, कोणाला होतच नाही. बघा तुम्ही पूर्ण महाभारत बघा, काही सगळ्या लोकांना कोणालाच होत नाही. तिथे मुमुक्षु नावाची गोष्टच नाही आहे. तिथे गप्पा खूप आहेत, पण तुम्हाला कोणी दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. मी फक्त अपवादावर बोलतो आहे. संजय आहे, विदुर आहे काही लोक, असं नाही, पण ते अपवाद आहेत, आहे की नाही. बाकी जे महान महान लोक आहे, कोणी सगळे आसक्त आहेत, आहे की नाही. आणि चुकाच करतात, की नाही. कशामुळे चुका होतात? ममत्वामुळे चुका होतात. माझं आहे आसक्ती. तस्मादसक्त सततम कार्य करा, निरंतर कार्य करा, पण विसरू नका. निरंतर कर्म करा, पण त्यात आसक्त मात्र होऊ नका. म्हणून म्हटलं ना, हे समजण्याला किती जन्म लागतील माहीत नाही, आहे की नाही. हा मुद्दा समजण्यासाठी सगळे ग्रंथ असतात, आहे की नाही. सगळं सांगत असतात की तुम्ही सतत कर्म करा, की नाही. नात्मा आहे काय, दुसरा अध्याय गीतेच्या जे आहे तो फार प्रसिद्ध श्लोक आहे की तुम्ही अर्जुनाला म्हणतात, अर्जुना लक्ष्मणच श्लोक आहे तो, काय ते नात्मान आहे की तो प्रसिद्ध श्लोक आहे की माझ्या तू कर्म न करण्याची तुझी इच्छा होऊ देऊ नको. काय श्लोक आहे तो, ऐसो. तर ते कर्मण्येवाधिकार असते, फार प्रसिद्ध श्लोक आहे तो. मा फलेषु कदाचन हा सिद्धांत आहे. कर्म कर, पण कधीही त्याच्या फळाची अपेक्षा करू नको. मा कर्मफल हेतुभू, कर्मफळाचं तू जबाबदार होऊ नको, ते माझं आहे असं म्हणू नको. चौथा आहे मा ते संगोस्त कर्मणी, मला कर्म करण्याची काय गरज आहे, ही पण आसक्तीच आहे, तशी पण तुझ्यामध्ये निर्माण होणं. फार सुंदर श्लोक आहे. तर हे इथे म्हणतात की मुमुक्षुत्व आणि बस इथे थांबू आपण. आणि ती म्हणजे मुमुक्षा, मुक्तीची इच्छा. मुमुक्षुत्वम, त्याला परमपुरुषार्थ म्हणतात, सगळ्यात श्रेष्ठ पुरुषार्थ. पैसे कमावणं हा एक मोठा पुरुषार्थ आहे.
सुखाने जगणं हा दुसरा पुरुषार्थ आहे, कारण पैशाशिवाय सुखाने जगता येत नाही. तिसरा आहे म्हणजे पैसे आहे, तुम्ही सुखी आहात, सुखी जीवन जगत आहात, त्याला उपकरणवत्ता म्हटलं उपनिषदामध्ये. साधनसंपन्न तुम्ही जीवन जगताय, तुमच्याकडे ज्या सुखाची जेवढी सगळी साधनं आहे त्याला करणवता उपकरणवता म्हणतात उपनिषदामध्ये. आणि ते पण आहे, पण तुम्ही सच्चरित्र जगतात, तुमचे चारित्र्य तुम्ही ठीक ठेवलं आहे, प्रामाणिकपणे जगतात, त्याला धर्मपुरुषार्थ म्हणतात. पण हे पुरुषार्थ फक्त जास्ती काही तुम्हाला साथ देणार नाही. मग एक शेवटला पुरुष आहे, त्याला नुसतं पुरुषार्थ म्हणत नाही, परमपुरुषार्थ म्हणतात की नाही. तो म्हणजे तुमच्या सगळ्या समाधानांचा, सगळ्या प्रश्नांचा तो उलगडा करतो. तुमचं जीवन संपन्न होतं, समृद्ध होतं, धन्य होतं, कृतार्थ होतं आणि तुम्ही कृतकृत्यता प्राप्त करता आहे की नाही. आणि तेच मनुष्य जीवनाचं लक्ष आहे. आपण इथेच थांबूया. पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, कोणता शुक्रवार आहे? 29